नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वरद देशपांडे, स्पॉटलाइट अकॅडमी. काही दिवसांपूर्वीच नुकतंच आपण सिलेबस 40 हे पुस्तक स्पॉटलाइट अकॅडमीतर्फे प्रकाशित केलेलं होतं. तुम्हाला सांगताना आनंद होतो की अशा प्रकारे सिलेबसवर आधारित हे पहिलं व एकमेव पुस्तक आहे. पुस्तकाची हार्ड कॉपी म्हणजे ही आहे. याच्यामध्ये राज्यसेवा असेल किंवा संयुक्त असेल या परीक्षांचा पूर्व परीक्षेचा सिलेबस जो आहे हा तो पूर्ण डिकोड करून दिला आहे. म्हणजे अभ्यासक्रमाचं विश्लेषण काय असतं त्याचं उत्तर म्हणजे हे पुस्तक आहे, ज्यामध्ये पूर्व परीक्षेचा संपूर्ण अभ्यास सर्व विषय म्हणजे राज्यसेवा असेल किंवा संयुक्त असेल यामध्ये जे विषय येतात सर्व विषयांचं आपण सिलेबसचं हे पूर्ण डिकोडिंग करून दिले, विश्लेषण करून दिले. ठीक आहे. तर याच आधारावर आपण एक मालिका चालू केलेली आहे, सिलेबस डिकोडिंग सिरीज. त्यामध्ये आपण इतिहास बघितला आहे, राज्यव्यवस्था बघितला आहे. आज आपण या लेक्चरमध्ये अर्थशास्त्र हा विषय बघणार आहे सिलेबस डिकोडिंगच्या माध्यमातून, की म्हणजे राज्यसेवेची तयारी करत असताना अर्थशास्त्र या विषयातील किती प्रकरणांचा अभ्यास करायला पाहिजे, किती प्रकरणात कोणकोणते घटक उपघटक येतात, पैकी राज्यसेवा परीक्षेने आतापर्यंत कोणत्या घटक उपघटकांवर प्रश्न विचारलेत, पुढे कसे प्रश्न येऊ शकतील, संक्षिप्त किती होते, संकल्पनात्मक किती होते, सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. आता सर्वात पहिले पुस्तकाची फ्रेमिंग जशी आहे. ठीक आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेकरता आयोगाने अर्थशास्त्र विषयाचा दिलेला अभ्यासक्रम, जी पण आपण आयोगाचा जो एक अभ्यासक्रम दिलेला असतो बघा एकाच पानाचा. ठीक आहे. त्या एका पानावर जो सिलेबस दिला आहे तो म्हणजे आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, ही एक लाईन आतापर्यंत फक्त दिलेली. आता या एका लाईनमध्ये तुम्हाला माहीत असायला पाहिजे की किती प्रकरणं आहेत, किती घटक उपघटक. बघा या एका लाईनमध्ये हे तर नाही दिसत आहे आपल्याला की किती घटक उपघटक, किती प्रकरण आहे, प्रत्येक प्रकरणाचं नाव दिलं आहे का, तर नाही. मग याचं कसं केलं आहे आपण, अभ्यासक्रमाची फोड केली आहे. जसं की आता इथं दिलं आर्थिक व सामाजिक विकास, तर याची फोड केली आर्थिक विकास. मग आर्थिक विकासमध्ये तर राष्ट्रीय उत्पन्न, सार्वजनिक वित्त, याच्यामध्ये आता आर्थिक विकासमध्ये बघू शकता, आर्थिक विकासमध्ये येतं राष्ट्रीय उत्पन्न, सार्वजनिक वित्त, वित्तीय व्यवस्था, वित्तीय व्यवस्थामध्ये पुन्हा मग व्यापारी बँक, नाणे बाजार, भांडवल बाजार. तर आपल्याला सिलेबसमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, सार्वजनिक वित्त हे प्रकरण दिलेत का, नाही. ते प्रकरण कशात येतात, आर्थिक विकासमध्ये. सेम मग सामाजिक विकास, सहकार हा विषय तो पुन्हा आर्थिक व सामाजिक विकास, त्याच्यामध्ये मग हे सर्व नियोजन, भारतीय कृषी व्यवस्था, आर्थिक विकास व वृद्धी संस्था हे घटक येतात. नंतर शाश्वत विकासमध्ये मग MDG, SDG, मानव विकास, दारिद्र्यामध्ये दारिद्र्य व बेरोजगारी, समावेशनमध्ये मग योजना, धोरणे, अभियान केंद्र सरकारचे असेल किंवा राज्य सरकारचे असेल, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम मध्ये मग लोकसंख्या. आता इथं आपल्याला लोकसंख्या दिलेली आहे का सिलेबसमध्ये, कुठं नाही. मग लोकसंख्या कशात येतं, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम मध्ये लोकसंख्या, जनगणना, मग लोकशाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे एवढे विषय हे आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रममध्ये येतात. ठीक आहे. आता यामध्ये वर नमूद केलेले अभ्यासक्रमातील सर्व मुद्दे, म्हणजे आता एवढे जे मुद्दे केलेले आहेत आपण, याच्या बाहेर काही करायची गरज आहे का सिलेबसच्या बाहेर, तर ठीक आहे. एक आंतरराष्ट्रीय संघटना हा असा एक प्रकरण आहे. आंतरराष्ट्रीय संघटनेवर आतापर्यंत 3 प्रश्न विचारलेत राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये, परंतु आपल्याला अभ्यासक्रममध्ये दिलेले आहे का कुठं, याच्यामध्ये आपण कितीही जरी याचा व्यापकता याची लक्षात घेतली या शब्दांची, याच्यात कुठंतरी आंतरराष्ट्रीय संघटना हे लोकेट होते का, आर्थिक विकासमध्ये नाही, सामाजिक विकासमध्ये नाही, आर्थिक सामाजिक विकास नाही, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन हे सगळे वर्ड बघू शकतात. कुठंच आंतरराष्ट्रीय संघटना हे आपल्याला लोकेट होत नाही की याच्यात त्याचा अर्थ निघू शकेल. तर ठीक आहे, आंतरराष्ट्रीय संघटना याच्यामध्ये सिलेबसमध्ये कुठंच दिलं नाही. आपण बरीचशी फोड केली सिलेबसची, पण कुठेही याच्यातून आंतरराष्ट्रीय संघटना हा विषय दिसत नाही. आता तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की सिलेबस अभ्यासक्रम कंप्लीट करा, अभ्यासक्रमाच्या बाहेर नाही, परंतु अभ्यासक्रमाच्या बाहेरचा हा एक असा घटक आहे जो आपल्याला करायचा आहे. अभ्यासक्रमाच्या बाहेर अजून एक घटक आहेत जे करायचे नाही, जे की आपण शेवटी एकदम म्हणजे PDFच्या शेवटी काही प्रश्न दिलेले ते आपण दाखवतोय की ते अभ्यासक्रमाच्या बाहेर गेलेले आहेत, चौकटीच्या बाहेर गेलेले आहेत, त्याचा अभ्यास करायचा नाही. परंतु हा जरी चौकटीच्या बाहेर असेल तरी याचा अभ्यास करणं आपल्याला अतिशय जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. तर या विषयाची प्रस्तुत परीक्षेतील संख्या 14, 16 यामध्ये जरी अर्थशास्त्रावर अनुक्रमे 10 किंवा 6 एवढे कमी प्रश्न विचारले गेले असतील तरी या विषयावर प्रस्तुत परीक्षेत सरासरी 15 प्रश्न विचारले जातात. मग ते 15 प्रश्न कसे होते त्याचा एक आपण चार्टच तक्ताच दिलेला आहे. ठीक आहे. 13 ते 23 पर्यंतचे यामध्ये आउट ऑफ सिलेबस प्रश्न कधी गेलेले जे की आपला सर्वसाधारण अभ्यास, तुम्ही जे पण कोणते क्लास केलेला असेल किंवा संदर्भ पुस्तक वाचत असाल, कधी कधी कसं होतं अतिशय जास्त चौकटीच्या बाहेरचा प्रश्न येतो की ज्याचा लोड नसतो घ्यायचा, की तो कारण तो कोणालाच येत नसतो प्रश्न, तो लॉजिकनी सुटला तर ठीक आहे, नाहीतर
तो प्रश्न सोडून बाकीचे एवढे जे काही प्रश्न असतात सर्वच्या सर्व आपण जर का प्रोडक्टिव्ह अभ्यास केला तर हे आपल्याला सोडवता येतात. हे असे प्रश्न आहेत. जसं की पहा, 22 मध्ये एक प्रश्न गेलाय चौकटीच्या बाहेर, 23 मध्ये एक गेलाय, त्याला आपण आउट ऑफ सिलेबस म्हणतोय, 20 मध्ये 2 गेले. बाकीचे हे जे प्रश्न आहेत हे तुम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून म्हणजे अभ्यासक्रम आणि PYQ ला जर का जोड देऊन जर का तुम्ही करत असाल तर हे सर्वच्या सर्व प्रश्न तुम्हाला सोडवता येत असतात. ठीक आहे. आता विषयाचे स्वरूप, प्रत्येक आतापर्यंत तुम्ही लेक्चर बघितले असतील हे आपले सिलेबस डिकोडिंगचे, प्रत्येक विषयाची फ्रेमिंग जी आहे ती आपण अशी केलेली, म्हणजे एखादा फ्रेशर जरी असेल की ज्यांनी आजपासून MPSCच्या अभ्यासाला सुरुवात केली, त्यांना या गोष्टी सुरुवातीला समजल्या तर जे की आपण पाहतो अगदी कमी वेळात कोणी कोणी रिझल्ट काढतं ते या गोष्टींमुळे, कारण ते हे एवढं ॲनालिसिस करून कोणी सुद्धा परीक्षेला सामोरं जात असतं. ती गोष्ट म्हणजे आपण ही पूर्ण याच्यात दिलेली की समजा विषयाचे स्वरूप, राज्यसेवा परीक्षेकरता अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास व संयुक्त परीक्षेकरताचा अभ्यास हा जरी आपणास सारखाच वाटत असून या दोन्ही परीक्षेसाठी आपण सहसा सारखाच अभ्यास पद्धती वापरत असतो, परंतु ती खरी तशी असतं का? सारखाच अभ्यास आहे का त्यात काही वेगवेगळं आहे? दोन्ही परीक्षेची डिमांड रिक्वायरमेंट काही वेगळी आहे का? हे आपल्याला लगेच पुढे थोड्या वेळात, जसं आपण पुढे जो एक प्रकरण तुम्हाला लक्षात येईल, कोणते प्रकरण एक खास राज्यसेवेसाठी आहेत आणि कोणते प्रकरण एक खास संयुक्तसाठी तयार झाले. ठीक आहे, तो आपल्याला बदल लक्षात येईल, तो कळणं फार गरजेचं असतो ॲनालिसिससाठी. परंतु या दोन्ही परीक्षेतील प्रश्नांच्या स्वरूपात काही बदल झालेला आहे. ठीक आहे, हा बदल आपणास पुस्तकात दिल्याप्रमाणे राज्यसेवा संयुक्त परीक्षेच्या अभ्यासक्रमातील प्रकरण, घटक, उपघटक, यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यात लक्षात येईल. ठीक आहे, त्या अनुषंगाने वरील अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. अर्थशास्त्र हा विषय तुलनेने आपणास थोडा अवघड वाटू शकतो. या विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळवणे सहसा शक्य नसते. ठीक आहे, जी फॅक्ट आहे ती आपण दिली. पैकीच्या पैकीचा आग्रह या विषयात नाही धरला तरी सुद्धा चालतो. या विषयातील प्रत्येक प्रकरणातील विविध संकल्पना, अर्थतज्ञाचे विचार, अचूक आकडेवारी, अर्थसंकल्पाचे अचूक आकलन यांसारख्या ज्या अवघड बाबी असतात या वरील परिस्थितीत कारणीभूत ठरू शकतात. म्हणजे पैकीच्या पैकी का मार्क नाही येऊ शकत? या गोष्टींमुळे खूप अतिशय जास्त संकल्पना आहे, अर्थतज्ञाचे विचार, अचूक आकडेसाठी भरमसाठ असते. ठीक आहे, परंतु निवडक प्रकरणातीलच आकडेवारी तोंडपाठ करणे, ठीक आहे, ज्या प्रमुख प्रकरणावर आयोग सातत्याने प्रश्न विचारतो त्या प्रकरणांचा सखोल अभ्यास करणे, या प्रक्रियेद्वारे यावर मात करून आपण 12 ते 13 प्रश्न सहज मिळवू शकतो. ठीक आहे ना. सगळीच आकडेवारी पाठ करणं गरजेचं असतं का? नाही. ते कधी कोणती आकडेवारी पाठ करावं लागत असते, कोणती नाही. समजा राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला कधीतरी आकडेवारीवर प्रश्न विचारलाय का? नाही. मग तुम्ही सगळी आकडेवारी भरमसाठ दिलेली असते, संदर्भ पुस्तकात पण दिली, ती करणं गरजेचं आहे का? नाही. दारिद्र्यामध्ये पण अतिशय जास्त आकडेवारी आहे, ती पाठ करायची आहे का? ती करायची आहे. कारण का? PYQचा संदर्भ पहा, अतिशय जास्त आकडेवारीवर सखोल दारिद्र्यात चालले, राष्ट्रीय उत्पन्नात नाही. मग आपल्याला कळायला पाहिजे नेमकं आकडेवारी कशाची पाठ करणं गरजेचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, आता पहिला आर्थिक विकासमध्ये भारतीय अर्थव्यवस्था. आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्राथमिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचक्षेत्राचा परिचय, त्यांचा GDP मधील हिस्सा एकदम बेसिक आहे. या गोष्टी आतापर्यंत जरी प्रश्न विचारला तरी ही गोष्ट आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, स्टेट बोर्डच्या पुस्तकात सुद्धा म्हणजे एकदम बेसिक आहे या गोष्टी. आता राष्ट्रीय उत्पन्न पहिलं प्रकरण, आताच मी जसं सांगितलं होतं, राज्यसेवा पूर्व परीक्षा 13 ते 23 मधील प्रश्नांची संख्या किती आहे? आतापर्यंत 3 प्रश्न विचारले. ठीक आहे, 3ही प्रश्न संकल्पनेच्या आधारावर. म्हणजे याचा अर्थ काय होतो की संक्षिप्त डाटा तुम्हाला इथं पाठ अगदी म्हणजे जो एकदम बेसिक असेल, चालू घडामोडीशी संबंधित असेल तो करा. सर्वच्या सर्व आकडेवारी इथं पाठ करणं गरजेचं आहे का? नाही. म्हणजे जसं की दादाभाई नौरोजींनी दारिद्र्याचे मापन केले होते, ती आकडेवारी, अशा आकडेवारी ज्या महत्त्वाच्या आहेत ना, फक्त त्या करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे, ते पण पुढे दिलेलंच आहे. प्रकरणाचा दर्जा हा मध्यम आहे, कमी आहे का? नाही. 3 प्रश्न आलेले आहेत, अति जास्त पण नाही आहे. ठीक आहे, एक्झाम व्ह्यू काय आहे? आता राष्ट्रीय उत्पन्न हे प्रकरण सर्व परीक्षेच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकरण आहे. जरी राज्यसेवेला या प्रकरणावर केवळ 3 प्रश्न विचारले असतील तरी या प्रकरणाला बाजूला ठेवून आपण अर्थशास्त्र विषयाचा अचूक रीतीने अभ्यास करणे अशक्य बाब आहे. आतापर्यंत प्रस्तुत परीक्षेत केवळ संकल्पनात्मकच प्रश्न विचारण्यात आले आहे. यामुळे या प्रकरणातील आकडेवारीला न घाबरता सर्व संकल्पना योग्य समजून घेतल्या तर याचा पूर्व परीक्षेसोबतच पुढील परीक्षेस देखील फायदा होईल. ठीक आहे, प्रत्येक विषयातील प्रत्येक प्रकरणावर आपण हे असा ॲनालिसिसचा बॉक्स दिलेला आहे, जे की तुम्हाला या परीक्षेची रिक्वायरमेंट, प्रकरणाची रिक्वायरमेंट मुळात त्यात किती घटक, उपघटक हे सर्व समजायला हे सोपं आहे. आता संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नाची, देशांतर्गत उत्पाद, राष्ट्रीय उत्पाद. आता प्रश्न 2020ला स्थूल बाजारभाव किमतीवर प्रश्न विचारलेला आहे 2020ला. आता 2020 म्हणजे 2 सेंटेन्स प्रश्न होता, बी असेल दरडोई उत्पन्न 2 लाईनचा प्रश्न होता, 2020 मध्ये विचारण्यात आलेला आहे.
निव्वळ बाजारभाव घटक किमतीवर 2021ला प्रश्न विचारलेला आहे. जीडीपी जीडीपी मापनाच्या 3 पद्धती आहेत, त्याच्यावर आतापर्यंत प्रश्नांनी विचारलं. राज्यसेवामध्ये आतापर्यंत प्रश्न विचारलाय का नाही, आणि राज्यसेवा फक्त पूर्वची गोष्ट चालू आहे, ठीक आहे. म्हणजे जी पण परीक्षाचा आपल्याला अभ्यास करायचा असतो केवळ त्याचं सुरुवातीला ॲनालिसिस करायला पाहिजे, त्याचे केवळ PYQ आपण ॲनालिसिस करायला पाहिजे, तेव्हा आपला प्रॉपर त्या परीक्षेचा अभ्यास होतो. मेन्सला प्रिलियम क्रॅक झाल्यानंतर जेव्हा मेन्स येईल तेव्हा मेन्सचा आपण ॲनालिसिस करून पाहू, ठीक आहे. सुरुवातीला आता तुम्ही प्री देतात तर फक्त बाकीच्या कोणत्याच परीक्षा डोक्यात घेऊ नका, इव्हन मी म्हणतो संयुक्त पण डोक्यात घेऊ नका, फक्त राज्यसेवेची रिक्वायरमेंट पहा, राज्यसेवा पूर्व आणि फक्त पूर्वचीच रिक्वायरमेंट पहा, ठीक आहे. 3 याच्यावर विचारले का प्रश्न नाही, मला माहीत असायला पाहिजे, हे संभाव्य घटक आहे. जीडीपी मापनावर स्वातंत्र्यपूर्व राष्ट्रीय दादाभाईंचे प्रयत्न, VK रावांचे प्रयत्न, देसाईंचे स्वातंत्र्योत्तर राष्ट्रीय उत्पन्न महालोबीन समिती त्यांचे स्थापना सदस्य, या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ठीक आहे. पण आतापर्यंत प्रश्न विचारला का नाही, तर आता पुढे प्रश्न यांवर जाऊ शकतो, ठीक आहे. संबंधित संस्था समिती, ठीक आहे. जीडीपी मापनासंबंधित ज्या पण काही संस्था आहेत त्या संस्था, त्यांची तुम्हाला स्थापना माहीत असणं गरजेचं आहे. हरित जीडीपी वर 18ला प्रश्न विचारलाय. जीडीपी वाढीचा दर, हे सर्व घटक आपल्याला करायचे आहेत. तुम्ही जे कोणते पुस्तक वाचत असाल त्या पुस्तकातच आहेत, ठीक आहे. आता चालू घडामोडीशी संबंधित परीक्षाभिमुख माहिती. मग वैश्विक मूलभूत उत्पन्नाची संकल्पना, सर्वाधिक जीडीपी असणारे 5 देश, देशाच्या जीडीपी मधील महाराष्ट्राचा हिस्सा, ठीक आहे. या करंट अफेअर्सच्या ज्या बाबी आहेत बजेटच्या अभ्यासामध्ये, या सर्व तुम्हाला लक्षात येईल. करंट अफेअरला धरून, जी की आपली स्पॉटलाईटची CBB बॅच आहे त्याला धरून, म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास करंटला रिलेट करून जे आहेत ते अशा प्रकारचे प्रश्न फ्रेम होऊ शकतात. आता दुसरं प्रकरण आहे सार्वजनिक वित्त, ठीक आहे. सार्वजनिक वित्त परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 13 ते 23 मधील प्रश्नांची संख्या किती आहे? फक्त 3. स्वरूप संकल्पनात्मक व संक्षिप्त दोन्ही पण आहे. प्रकरणाचा दर्जा मध्यम. आता जरी हे सार्वजनिक वित्त प्रकरण अतिशय महत्त्वाचं वाटत असलं, तुम्ही PYQचं जे पण PYQचं जे पुस्तक वाचतात त्याच्यामध्ये जर का तुम्ही सार्वजनिक वित्त बघितलं तर त्यावरील प्रश्नांची आकडेवारी ही अत्यंत जास्त दिसते व आपण त्याला साहजिकच अतिशय जास्त महत्त्व देतो. आता 1 डिसेंबरला जी परीक्षा आहे, तुम्ही सार्वजनिक वित्ताचा अतिशय सखोल अभ्यास करताल का? कारण आकडेवारी खूप दिसते, परंतु ती आकडेवारी ही राज्यसेवेची आहे का? नाही. राज्यसेवेत तर फक्त 3च प्रश्न आहे. बाकीचे सर्व प्रश्न हे राज्यसेवा मुख्यचे असतील, संयुक्त पूर्वचे असतील, संयुक्त मुख्यचे असतील, फॉरेस्ट पूर्व, फॉरेस्ट ॲग्री टेक्निकल एक्झाम जेवढे आहेत त्यांचे सगळे प्रश्न येते. पूर्वला काय डिमांड आहे? राज्यसेवा पूर्वला ते जास्त दर्जा आहे का? जास्त नाही, मध्यम आहे. याची डिमांड आहे का? जास्त नाही. हे 3ही प्रश्न जे आहेत, तीनही प्रश्न जे आहेत ना, ते चालू घडामोडीशी संबंधित आहे. हे जे एवढं विशिष्ट, आता अर्थसंकल्पाचे प्रकार, महसुली अर्थसंकल्प, भांडवली अर्थसंकल्प, यावर आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत का? नाही. मग करून तर घ्यायचेत आपल्याला, ठीक आहे. याच्या सिलेबसमध्ये आपण दिलेलंच आहे राज्यसेवेत, एवढे तुम्ही प्रकरणाचा अभ्यास करून घ्या. पण त्याला जर का आपण अननेसेसरी 3 ते 4 दिवस जर का देत असू, किंवा अतिशय म्हणजे गरजेपेक्षा जास्त जर का आपण याला वेळ देत असू राज्यसेवेला, तर ते इथं प्रोडक्टिव्ह अभ्यासमध्ये त्याची गिनती होणार नाही, ठीक आहे. आता एक्झाम व्ह्यू काय दिलेले पहा राज्यसेवेसाठी या प्रकरणाचं, की सार्वजनिक वित्त हे अर्थशास्त्र विषयातील प्रकरण राज्य व्यवस्था विषयासोबत मिळते जुळते आहे. येथे या प्रकरणातील राज्य व्यवस्था विषयाचा भाग बाजूला ठेवला तर अर्थसंकल्पाचे प्रकार या घटकावर लागोपाठ 22-23 मध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे, ठीक आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेत या प्रकरणावर आतापर्यंत 10 वर्षात केवळ 3 प्रश्न विचारण्यात आले, तर संयुक्त पूर्व परीक्षेत या प्रकरणावर दरवर्षी सरासरी 3 प्रश्न विचारण्यात येत असतात. टोटल 6 वर्षात 18 ते 23 मध्ये संयुक्तमध्ये 19 प्रश्न फक्त सार्वजनिक वित्त या प्रकरणावर विचारले, जे की ॲव्हरेजली 3 होतातच. त्यातही FRBM हा जो घटक आहे त्याच्यावर लगातार 4 प्रश्न, म्हणजे 21, 22, 23 तीनही वर्षी प्रश्न एक येऊन गेलेले आहेत, आणि टोटल 4 प्रश्न फक्त FRBM वर विचारलेत. कुठं? संयुक्त पूर्वमध्ये. इथं आहे का? इथे FRBM वर एकही प्रश्न विचारला नाही राज्यसेवेमध्ये. तसेच राज्यसेवेत या प्रकरणावरील प्रश्नांचे स्वरूप संपूर्ण संकल्पनात्मक असून संयुक्तमध्ये या प्रकरणावरील प्रश्नांचे स्वरूप हे पूर्णतः संक्षिप्त आहेत. राज्यसेवेत संकल्पनात्मक, संयुक्तमध्ये संक्षिप्त, हा फरक लक्षात घ्यायला पाहिजे, ठीक आहे. याची देखील नोंद घ्या. परिणामी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना या प्रकरणातील अर्थसंकल्प व संकल्पनांवर अधिक भर द्यावा, ठीक आहे. आता संकल्पना, प्रसारित राजकोषीय धोरण, संकुचित राजकोषीय धोरण, मग राजकोषीय धोरणाची व्याख्या राबविणारी यंत्रणा, अर्थसंकल्पाची पार्श्वभूमी, वित्तीय वर्ष, वित्तीय विधेयक, अनुदान, अर्थसंकल्पाचे प्रकार,
आता प्रकारावर पण जो प्रश्न आलाय तो आता रिसेंटचाच प्रश्न होता, 22 का 23चा असेल, पण तो कंबाईनचा आहे, ठीक आहे, राज्यसेवेला नाही. तुटीच्या संकल्पना केंद्र सरकारचे 3 विवरणपत्रे, केंद्र सरकारचे निधी, संचित निधी, सार्वजनिक खर्च, FRBM वर पाहू शकता प्रश्न आलेला नाही आहे, एनकेसिंग कमिटी. तर याचा अतिशय सखोल अभ्यास करणं राज्यसेवेसाठी सध्याच्या कंडिशनमध्ये गरजेचं नाही, कारण प्रश्नांचा ओघ तेवढा जास्त राज्यसेवेत नाही आहे, ठीक आहे. राज्यसेवा झाल्यानंतर तुम्ही हमखास वेळ द्या. सर्वात जास्त वेळ तर मी म्हणतो संयुक्तमध्ये याच प्रकरणाला द्या, पण संयुक्तमध्ये राज्यसेवेची रिक्वायरमेंट तुम्ही समजून घ्या, जी की या सिलेबस 40 पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला पावलोपावली प्रत्येक विषयातील प्रत्येक प्रकरणाचे हे अशाच प्रकारे महत्त्व लक्षात येईल. व्यापारी बँक प्रकरणाचा दर्जा मध्यम आहे, कारण प्रश्नांची संख्या केवळ 3. बँकिंग क्षेत्र हे आज एकूणच अर्थव्यवस्थेत सर्वात महत्त्वाचे क्षेत्र ठरलं, परंतु त्या मानाने राज्यसेवा पूर्व परीक्षेत या प्रकरणावर विशेष प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आले नाही. आतापर्यंत दोन्ही प्रश्न संकल्पनात्मकच विचारलेत, परंतु अभियांत्रिक व इतर परीक्षेत काही संक्षिप्त प्रश्न तरी संकल्पनात्मक सोबतच प्रकरणाचा खाली दिलेल्या घटकानुसार अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. आतापर्यंत प्रश्न किती 3च विचारलेत ना, संकल्पनात्मकच जास्त आहेत ना, तरी सुद्धा एवढ्या या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला पुस्तकाच्या बाहेर जाऊन करायच्या नाही. तुम्ही जे पण कोणते पुस्तक वाचत असाल, त्या कोळंबे सरांचं पुस्तक वाचत असाल, देसले सरांचं, त्यात या सर्व गोष्टी आहेत. परंतु इथं जेव्हा अशा प्रकारे म्हणजे क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुमच्या समोर येतात ना, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की खरंच आपल्या या गोष्टी पाठ झालेल्या आहेत का नाही आहेत, ठीक आहे. आता 15 एप्रिल 1980चे राजकारण या समावेश असणाऱ्या एकूण बँका, त्यांची नावे, त्यांची स्थापना वर्ष प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. आतापर्यंत जरी नसेल, किमान त्या कोणत्या बँका त्यांचे नाव तरी आपल्याला लगेच सांगता येतील का? तर जर का नसतील आले तर पुन्हा पुस्तकाच्या माध्यमातून म्हणजे गो थ्रू करा पुस्तक, कारण आपण जेव्हा पुस्तक वाचत असतो ना, तेव्हा या सर्व गोष्टी आपण हायलाईट सुद्धा केलेल्या असणार, तुम्ही या सर्व आपल्याला माहीत असतात. पण जेव्हा क्वेश्चन फॉर्मॅट होत असतो ना, ते सिरीजचा उपयोग याच्यासाठी होत असतो, कारण जेवढं आपण वर्षभर वाचलेलं आहे तर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या यावेळेत रिकॉल होतात, किंवा यावेळेस आपली स्वतःची ओळख होती की आपण किती गोष्ट आपल्या पाठ झालेल्या आहेत, किती गोष्ट नाही आहेत. यामुळे टेस्ट सिरीजचा जास्त फायदा होत असतो, ठीक आहे. तर हे पुस्तक तेच आहे, म्हणजे हे पुस्तक जे आहे ना, हे जर का याला पुस्तक म्हणावं का नाही हा पण एक प्रश्न आहे, कारण पुस्तक म्हटलं तर त्यात उत्तरं द्यायला पाहिजे. या पुस्तकात कोणत्याच गोष्टीची उत्तरं दिलेली नाही. टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला उत्तर देत असतं का तुम्हाला, कारण हे स्वतःला ॲनालिसिस करणं म्हणजे स्वतःच्या अभ्यासाचा ॲनालिसिस करण्यासाठी टेस्ट सिरीज असते. तसंच हे सिलेबस 40 पुस्तक आहे की ज्यामध्ये अभ्यासक्रम, PYQ, ॲनालिसिस या गोष्टीला प्राधान्य देऊन तुमचा अभ्यास कितपत झाला हे तुम्हाला ओळख होणं गरजेचं आहे. यासाठी या गोष्टी आहेत. पुस्तकामध्ये सर्व माहिती दिलेली असेल, आपण ती तशीच वाचत जातो. फार तर बऱ्यापैकी आपण सुरुवातीचे 10 पानं 20 पानं हे स्वतःला क्वेश्चनच्या माध्यमातून आपण ट्रॅक करू शकतो, पाहू शकतो आपलं किती पाठ झाले किती नाही. परंतु प्रत्येक वेळेस आपण तसं करू शकतो का? पुस्तक वाचताना आपला ओघ हा वाचण्याचाच असतो. या माध्यमातून जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला लक्षात येईल खरंच किती गोष्टी आपल्याला पुस्तकातून पाठ झालेल्या आहेत किती नाही. म्हणजे टेस्ट सिरीजमध्ये पण तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. ऑब्व्हियसली टेस्ट सिरीजमध्ये जर का तुम्हाला जास्त मार्क पडत असतील तर पुढे म्हणजे या अख्ख्या वर्षभराची टेस्ट सिरीज आहे, त्यामध्ये अर्धा भाग या पुस्तकाचा राज्यसेवाचा सिलेबस डिकोडिंग आहे, अर्धा संयुक्तचा आहे. म्हणजे हे पुस्तक 200 रुपयामध्ये जर का तुम्हाला पडतंय, 320 रुपये MRP किंमत आहे, कुठे तुम्हाला स्पॉटलाइट अकॅडमीतर्फे 220 मध्ये तर घरपोच मिळत आहे महाराष्ट्रात. या 200 रुपयामध्येच तुम्हाला राज्यसेवा असेल, संयुक्त असेल, प्रत्येक विषयाची टेस्ट सिरीज वर्षभर जवळपास मोफत असल्यासारखं हे गणित आहे, कारण हे कंटिन्यू तुम्हाला क्वेश्चन्सच्या फॉर्ममध्ये हे प्रश्न विचारत असतात, ठीक आहे. आता या बँकाच्या किमान मर्यादा ठेवी, सर्वाधिक ठेवी असणाऱ्या पहिल्या दोनच म्हणतो मी, ठीक आहे, कारण पहिल्या 2 शेवटच्या 2 याच माहीत असणं गरजेचं असतं इथं तरी. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, अग्रणी बँक योजना, अग्रणी बँकेवर पण देखील आतापर्यंत प्रश्न आलेला नाही आहे, ठीक आहे. प्रादेशिक ग्रामीण, आता अग्रणी बँक योजना, समित्या, त्यांच्या समित्या, या सर्व समित्यांची कार्ये, महाराष्ट्रातील अग्रणी बँका सद्यस्थिती हे पण देखील पुस्तकात आहेच, ठीक आहे. RRBची पार्श्वभूमी, नरसिंह समिती, RRB स्थापनेची सुरुवात, पहिल्या 5 बँकांची नावे, कार्यक्षेत्रे, उद्दिष्टे, नियंत्रण लक्ष, भांडवली रचना, या सर्व गोष्टी पुस्तकात दिलेल्या आहेत. या फक्त तुम्ही हॅमरिंग करायचं ब्रेनला की या आपल्या पाठ आहेत का नाही, तर तुम्ही इथं लिहू सुद्धा शकता, ठीक आहे. जे पण काही तुम्हाला वाटलं की नाही फॅक्च्युअल डेटा आहे हा इथं लिहायचं, तुम्हाला स्पेसिंग पण दिली, तुम्ही लिहू पण शकतात. नाहीच तर तुम्ही लक्षात ठेवून म्हणजे लक्षात देखील ठेवू शकता पुन्हा स्वतःला ट्रॅक करायचं असेल तर, ठीक आहे. अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा, नरसिंह समिती 1-2, नरसिंह समिती 1-2 यांचं पण तुम्ही म्हणजे
डिफरन्शिएट करून तुम्ही यांची तरतुदी या लक्षात ठेवलं अत्यंत गरजेचं आहे. आतापर्यंत राज्यसेवेमध्ये जरी प्रश्न नाही आला तरी सुद्धा समितीच्या शिफारशी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. तर त्या दोन्हीही समित्यांचा जर का तुम्ही तुलनात्मक अभ्यास केला तर तुम्हाला नक्की सर्व शिफारसी लक्षात राहतील. लघु वित्त बँका, पेमेंट बँका, भारतीय महिला बँक. आता प्रश्न कुठं आलेला आहे पहा, बँकिंग संदर्भातील प्रमुख संकल्पना. म्हणजे एवढा आतापर्यंतचे महत्त्वाचे घटक आपण पाहिले, परंतु प्रश्न तिथं दिसला का नाही तर प्रश्न अगदी सोपा DBTवर आलेला आहे 2017. आता हे प्रश्न आता आपण ठिकठिकाणी आतापर्यंत तुम्ही बघितलं, आपण हे सर्व असं प्रश्न दाखवत असतो की म्हणजे दाखवतो राज्यसेवा पूर्व 2021 भारतातील प्रमुख बँका त्यांची घोषवाक्य. तर आता तुम्हाला पुन्हा हे जाऊन जे पण तुम्ही प्रश्न संच वाचतात त्यात पुन्हा जाऊन हे शोधणं हे डिफिकल्ट जातं. ठीक आहे, याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, एक PYQ मंत्राची एक सिरीज पण आणलेली आहे पहा. ठीक आहे, अतिशय हँडी पुस्तक आहे. या पुस्तक जरी छोटं वाटत असलं तरी सुद्धा या पुस्तकात राज्यसेवा 13 ते 23 तसेच संयुक्त 18 ते 23 एवढेच वर्षांच्या प्रश्न पत्रिका पूर्वच्या या दिलेल्या आहेत. फक्त आणि फक्त अर्थशास्त्र असे 5 विषयांचे आपल्याकडे आहेत प्रश्नपत्रिका. याची किंमत देखील अत्यंत कमी. MRP याची मुळात खूप कमी 50 आहे. एक मासिक जरी बघितलं महिन्याचं तरी सुद्धा त्याची किंमत पाहता 60-70 रुपये असते. हे 11 वर्षांच्या प्रश्नपत्रिका राज्यसेवा प्लस 6 वर्षांच्या संयुक्त, तरी याची किंमत आपण 50 ठेवली. ते कसं काय, कारण याच्यामध्ये आपण इंग्लिशमधले प्रश्न एलिमिनेट केलेले. आपण पाहू शकता आयोगाचा जो पेपर असतो तो सिंगल लाईनमध्ये असतो, म्हणजे सिंगल पेजवर असतो. आपण याच्यात डबल कॉलम केलेलं की कमीत कमी पेजमध्ये जास्तीत जास्त प्रश्न एका वर्षात तर सर्व प्रश्न 2 पेजवर सर्व प्रश्न होऊन जाते एका वर्षाचे. ठीक आहे, अशा पद्धतीने जर का हे तुम्हाला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की हे क्रोनॉलॉजिकली दिले. म्हणजे 13 ते 23 म्हणजे 2013ला किती प्रश्न आले, कसे होते, 14, 15, 16. आपण जरी प्रश्न संच विकत घेतलेला असेल ना तरी सुद्धा जे स्टुडंट्स स्कोर करतात नाही किंवा जे अधिकारी झालेले असतात विद्यार्थी, त्यांची टेक्निक काय असते की आयोगाचे पेपर्स ते ॲज इट इज ऑथेंटिकेशनला ते महत्त्व देतात. आयोगाचे पेपर डाउनलोड करून घेतात, त्याची प्रिंट काढतात आणि त्यामार्फत ॲनालिसिस करतात. ते ॲनालिसिसला सोपं असतं. जे प्रश्नसंच तुम्ही वापरतात ते ॲनालिसिस नाही होत, त्याच्यातून तुमचा डेटा वाढत असतो. एखादा कोणताही समजा आता राष्ट्रपती जर का तुम्ही घेतलं, राष्ट्रपतींची किती माहिती किती सखोल वाचावी पुस्तकात तर दिल्लीच असते, परंतु आतापर्यंत किती 10 परीक्षा असेल त्यात कसे प्रश्न विचारले याचा तुम्हाला राष्ट्रपती बाबतीत सर्व तुमचा डेटा पाठवून जातो. पण ॲनालिसिस होतं का की राज्यसेवामध्ये आतापर्यंत राष्ट्रपतीवर कसे प्रश्न विचारले, ते नाही. ते कुठं होतं, तुम्ही जेव्हा क्रोनॉलॉजिकली आयोगाचे पेपर बघताल तेव्हा. परंतु कसं आहे, आता आयोगाचे पेपर एवढा बल्की सेट होतो तो काढणं, त्याचा खर्च जास्त, पुन्हा त्यातून ॲनालिसिस करणं, प्रत्येक विषय सेपरेट करणं अतिशय कठीण काम आहे. म्हणून सरळ साधं सोपं कमी खर्ची 150 मध्ये हे सर्व पुस्तकच येऊन जातं. आता कुठं 150 असेल, कुठं 200, 250च्या पुढे तर असूच शकत नाही. ठीक आहे, तुम्हाला हे पुस्तक जरी घरपोच पाहिजे असेल तरी तुम्ही स्पॉटलाईटला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझा नंबर पण 9021515686. कधी मला देखील तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला याचं पूर्ण डिटेल्स पाठवतो मी, पुस्तक कुठून मिळतील काय, संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला उपलब्ध घरपोच होऊन जातील पुस्तक. ठीक आहे, आता प्रश्न बघू. समजा DBTवर प्रश्न विचारले 2017, याच्यामध्ये क्रोनॉलॉजिकली सर्व दिले. आता 2017 काढला आपण. 17मध्ये आता टोटल 15 प्रश्न असतात शक्यतो. त्या 15मध्ये पण आपण कसं आहे, एखादा जो क्वेश्चन असेल त्याच्या खाली कोणता प्रकरण हे दिलेलं आहे, म्हणजे प्रकरणाचं नाव दिले, म्हणून आपल्याला सापडायला अगदी सोपं जातं. जसं की नियोजन, पंचवार्षिक योजना, दारिद्र्य, आर्थिक सुधारणा, दारिद्र्य, लोकसंख्या, पंचवार्षिक लोकसंख्या योजना, लोकसंख्या, व्यापारी, इथं दिसतंय व्यापारी बँक. DBT हे पुढील पैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे, आणि ऑप्शन दिले डिमांड बाय ट्रेड, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. उत्तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे. डायरेक्ट बँक ट्रान्सफर, डिडक्ट बाय ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, त्याच्यातून लगेच आपल्याला लक्षात येतं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे उत्तर आहे. प्रश्न होता हा 14वा त्या म्हणजे 2017मध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे हे सर्व जेवढे पण इथे हे संदर्भ दिलेत ना प्रश्नांचे, आता इथंच प्रश्न घेतलं तर सिलेबस आणि PYQ मिक्स होऊन जायचे. ठीक आहे, त्यासाठी एक सेपरेट एकदम हँडी बुक आहे, ते तुम्हाला सर्व विषयांचे पण उपलब्ध आहेत. अशा प्रकारे जिथं प्रश्न आलं तुम्हाला वाटलं ना प्रश्न पाहायचा, लगेच पुस्तक उघडायचं, 2 मिनिटात तुम्हाला प्रश्न सापडून जातो कोणते. ठीक आहे, आता आपण सर्वच प्रश्न नाही पाहणार कारण सिलेबस बाजूला राहून जाईल आणि PYQचंच आपलं लेक्चर होऊन जाईल. ठीक आहे, तर भारतातील प्रमुख बँका याच्यावर पण 21ला प्रश्न आहे. भारतीय बँकांविषयक पहिल्या घडामोडी याच्यावर 22मध्ये प्रश्न आहे. परंतु महत्त्वाचा जो आपण कोर घटक उपघटक बघितलं, जो खास पुस्तकात अभ्यासात म्हणजे जे आपण अभ्यासतो त्याच्यावरच आतापर्यंत प्रश्न नाही आहे. ते सर्व संभाव्य घटक आहेत, ते सर्व तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. RBIवर पण सेम 2च प्रश्न आहे.
केवळ 2 प्रश्न, तरीही या प्रकरणाचा अभ्यास सोडून चालणार नाही, कारण आयोगाने प्रस्तुत परीक्षेच्या अभ्यासक्रमात स्पष्टपणे वित्तीय व्यवस्था असा शब्द दिलेला आहे ज्याचे संपूर्ण नियंत्रण आरबीआय ही संस्था करते. यामुळे आरबीआयचे खालील घटक व्यवस्थित वाचून घ्यावे. ठीक आहे, मग आरबीआयचे कार्य, परंपरागत कार्य, पर्यवेक्षणात्मक कार्य, प्रवर्तनात्मक कार्य. ठीक आहे, आपण वाचतच असतो. पटेल समिती आहे, मौद्रिक धोरण राबवणारी यंत्रणा, कार्य, आता नाणेबाजारमध्ये पण प्रश्नांची संख्या 0 आहे. मग 0 आलं तर आपण असं याला दर्जा असा दिलाय का की हे प्रकरण वाचूच नका? नाही, किमान या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. पतसाधने, ट्रेझरी बिल, याचा कार्यकाळ, वाणिज्यपत्रे, नाणेबाजारातील समस्या, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि त्या संबंधितल्या समित्या. ठीक आहे, एवढा अभ्यास केला, तुमचं नाणेबाजाराचं या व्यतिरिक्त वाचण्याची गरज नाही. वाचलेलं असेल तर वेल अँड गुड. ठीक आहे, आता भांडवल बाजाराचा पण दर्जा कमी आहे. त्याच्यामध्ये प्रश्न किती विचारलेले आहेत? एकच प्रश्न विचारलाय भांडवल बाजारावर. ठीक आहे, तरी सुद्धा हा प्रश्न पण जो होता IFCI, ICICI, IDBI या भांडवल बाजारातील महत्त्वपूर्ण संस्थांच्या स्थापनेवर प्रश्न विचारला होता. आता त्याचे कार्य, त्यांचे रूपांतर, मुख्यालय याच्यावर पुढचा प्रश्न फ्रेम होऊ शकतो. ठीक आहे, याच्यामुळे यासारख्या महत्त्वाच्या संस्था ज्या आहेत त्यांची देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नाबार्डवर तर बघा, अजून स्थापनेवर जरी त्यांच्या याच्यावर प्रश्न विचारला ICICI वगैरे, तरी सुद्धा नाबार्डवर आतापर्यंत प्रश्न विचारला नाही राज्यसेवामध्ये. ठीक आहे, अतिशय संभाव्य मुद्दा घटक आहे हा. ठीक आहे, नाबार्डचे हस्तांतरण, भांडवल, सुरुवातीचे भांडवल, हे तुम्हाला इथं तुम्हाला लक्षात येईल की खरंच आपला किती अभ्यास झालेला आहे किंवा काय नाही. तर ठीक आहे ना. आता शिवरामन समिती व तिचे नाव पुस्तकात देखील तुम्ही वाचू शकतात, किंवा ज्यांना लगेच हे मी वाचता रिकॉल होत असेल तर त्यांचा अभ्यास एकदम बेस्ट झाला आहे. आणि ज्यांना हे म्हणजे आता सुरुवातीचे भांडवल, सध्याचे भांडवल, समित्यांचे नाव, या सर्व गोष्टी ज्यांना हे वाचताना देखील रिकॉल होत नाही, परंतु पुस्तक वाचताना आपल्याला लक्षात येतं की हां, या गोष्टी आपल्याला माहीत आहेत, पण त्या खरंच माहीत आहेत काय या माध्यमातून लक्षात येतं. ज्यांना लक्षात वाटतंय की आपल्याला या गोष्टी माहिती आहे, तर त्यांच्यासाठी एकदम वेल अँड गुड. परंतु ज्यांना माहीत नाही तर त्यांनी आता अभ्यास तो म्हणजे त्याच्यावर जास्त भर द्यावा. ठीक आहे, वेळ आहे तेवढा. आता एक्झिम बँक, विमा, त्याच्यानंतरचा विषय आहे, प्रकरण आहे चलन व्यवस्था. ठीक आहे, चलन व्यवस्थेमध्ये देखील प्रश्नांची संख्या ही 0 आहे. आतापर्यंत प्रश्न विचारलाय का राज्यसेवा पूर्व परीक्षेत? नाही. ठीक आहे, हे आता जुनी चलन मापन पद्धती, नवीन चलन मापन पद्धती, अतिशय चांगला प्रश्न फ्रेम होऊ शकतो आता इथून पुढे. कंबाईनमध्ये आलेला आहे, आता बहुतेक 22-23 मध्येच आलेला होता. ठीक आहे, परंतु राज्यसेवेमध्ये आतापर्यंत विचारण्यात आलेला नाही आहे. परंतु सिलेबसमध्ये प्रकरण आहे, यामुळे त्याचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. किमती, चलन व्यवस्थामध्ये आतापर्यंत 6 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ठीक आहे, आणि स्वरूप हे पूर्ण संकल्पनात्मक आहे. इथं संक्षिप्त नाहीच आहे, आकडेवारी नाहीच आहे. ठीक आहे, जरी प्रकरण किमती आहे तरी सुद्धा सर्व प्रश्न संकल्पनात्मक आहे. आता बघू याचा एक्झाम व्ह्यू. सदरील प्रकरण हे पूर्णतः संकल्पनेच्या आधारावर आहे. किंमत वाढ, भाव वाढ, तेजी मंदी या संकल्पना व्यवस्थित समजल्या असतील तर या प्रकरणावर कसाही प्रश्न विचारण्यात आला तरी तो सोडवता येऊ शकेल. तरी या प्रकरणाचा जास्तीत जास्त सराव करणे, MCQ सोडवणे अपेक्षित आहे. कारण संकल्पना समजल्या असतील तर सराव झाला नसेल तर परीक्षेत गोंधळून प्रश्न चुकण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे, त्याच्यामुळे किमती हा जो प्रकरण अभ्यासताना अतिशय तो जेवढा जास्त आपण समजून घेऊन अभ्यास केल्या प्रकरणाचा तेवढा हा जास्त तुम्हाला स्कोर येईल. कारण जेव्हा संकल्पनात्मक प्रश्न हे फ्रेम होत असतात तर तेव्हा ते ठरून आलेलं नसतं की या पुस्तकात असं दिले, त्या पुस्तकात तसं. हे तुमचं लॉजिक डेव्हलप तुम्ही या अभ्यासाच्या माध्यमातून करायला पाहिजे. समजून तेवढं चांगलं तुम्ही घ्यायला पाहिजे. ठीक आहे, किंमत वाढ. आता किंमत वाढीचे प्रकार: रांगणारी, चालणारी, पळणारी, बेसुमार चलनवाढ. भाववाढीचे कारणे, ज्यांवर आता बघा भाववाढीच्या कारणांवरच राज्यसेवा पूर्व 13 मध्ये प्रश्न विचारलाय, 18 मध्ये विचारलाय, 22 मध्ये विचारलाय, भाववाढीच्या कारणांवर. आणि हे कुठं ठरून नसतं, हे तुम्ही जेव्हा प्रकरणाचा सखोल अभ्यास करतात ना तेव्हा तुमचं लॉजिक डेव्हलप होते. लॉजिकच्या आधारावर पूर्ण संकल्पनात्मक जे की आपण पाहिलं सगळं संकल्पनात्मक प्रश्न आहे. घाऊक किंमत निर्देशांक, ग्राहक, WPI, CPI. WPI वर प्रश्न आले 19 मध्ये, CPI वर आले का? नाही. पुन्हा तेजी मंदी 2014-15. कर व्यवस्था. सदरील प्रश्नांची संख्या पहा 4 आहे. ठीक आहे, प्रकरणाचा दर्जा मध्यम आहे. सदरील प्रकरणाचा उपयोग हा चालू घडामोडीच्या अभ्यासाकरिता देखील होत असतो. करांची विभागणी, समित्या, वित्त आयोग या घटकांवर विशेष भर द्यावे. ठीक आहे, वैयक्तिक आयकरवर प्रश्न विचारलाय 16ला. बाकीचे हे सर्व व्हॅट, सीमा शुल्क, सेवा कर आतापर्यंत प्रश्न आलेले नाही, परंतु माहीत असणं गरजेचं आहे.
अतिशय डीपमध्ये नाही, पण वरवरची आपल्याला या गोष्टीची माहिती. GST संबंधित समित्या, GST संबंधित सर्व खालील उपघटक, कर प्रशासन सुधारणा आयोग, कर सुधारणाच्या समित्या, या सर्व समित्या. आता या सर्व समित्या या कर सुधारणामध्ये येतात, एवढं तरी पहिली गोष्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे. या तर तुम्हाला माहितीच असतील, वांचू समिती, राज समिती, LK झा समिती, राजमन्ना, राजहिचालय या समिती, ठीक आहे. यात तुम्हाला माहिती आहे कर सुधारणा समिती. आता त्यांच्या बेसिक त्यांच्या तरतुदी अतिशय अवघड नाहीत, त्या एकदा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. विजय केळकर कार्यगट आहे 2002, ठीक आहे. या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यांच्या तरतुदी, प्रत्येकांच्या तरतुदी वेगवेगळ्या, ठीक आहे. आता वित्त आयोगावर एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. एक नाही, 2 प्रश्न आहेत, ठीक आहे. वित्त आयोग घटनेतील अनुच्छेद, नेमणूक वगैरे, ठीक आहे. आता 1 ते 5 वित्त आयोगमध्ये 10 ते 15 यांचे तुम्हाला अध्यक्ष, सचिव, एकूण महसुलातील राज्यांना दिलेला हिस्सा, करांचे दर, इतर परीक्षाभिमुख माहिती, ठीक आहे. 10 ते 15 आयोगांचे हे एवढ्या गोष्टी तुम्हाला माहितीच असणं पाहिजे. करांचे दर काय होते 10 ते 15, आणि बाकीचे जे आहेत वित्त आयोग, तर त्यांचे तुम्हाला सर्व केवळ अध्यक्ष जरी माहीत असतील 1 ते 15 पर्यंत, 1 ते 10 पर्यंत बाकीचे बेसिक तरी सुद्धा माहीत, पण 10 ते 15 ची तुम्हाला डीप माहिती पाहिजे. 15 वित्त आयोगावर राज्यसेवा 18 मध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला होता अध्यक्षांवर, की 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर लगेच 20 ला सचिव व सदस्यांवर प्रश्न आलेला होता, ठीक आहे. म्हणजे लगेच डीप. आता पुढचा जो प्रश्न असेल, अहवाल, कर विभागणी, सर्वाधिक हिस्सा प्राप्त झालेले राज्य, हे सर्व त्याच गोष्टी, ठीक आहे. आता त्याचा डीपमध्ये अभ्यास व्हायला पाहिजे. पुन्हा राज्य वित्त आयोग, उद्योगवर पण आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला नाही. आता राज्य वित्त आयोगाचे सध्याचे आता कोणते अध्यक्ष चेंज झाले ते करंटचा देखील हा डेटा माहीत असणं पाहिजे, ठीक आहे. अरविंद पगारिया जसं 16 वित्त आयोगाचे झालेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे 5वे विश्वनाथ गिरिराज होते 5व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे. आता याची करंट माहिती जी आहे ते तुम्ही ॲड ऑन करून घ्यायला पाहिजे. परंतु पहिले, दुसरे, म्हणजे एकतर पहिले, दुसरे, तिसरे या गोष्टी माहीत असायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर रिसेंट डेटा, जसं की वित्त आयोगाचा 10 ते 15 आपण पाहिलं, पुन्हा त्यानंतरचा करंटचा डेटा, कारण हे सर्व अध्यक्ष, सदस्य, हे सचिव हे चेंज होत असतात, ठीक आहे. चालू घडामोडीचा या संदर्भात विशेष अभ्यास करणं गरजेचं असतं. MRTP कायदा आतापर्यंत प्रश्न नाही, फेरावर पण प्रश्न नाही. अतिशय महत्त्वाचे आहे ते घटक, परंतु याच्यावर आतापर्यंत एकही प्रश्न नाही, 0 प्रश्न औद्योगिकवर आहे, ठीक आहे. आर्थिक सुधारणावर संकल्पनात्मक व संक्षिप्त दोन्ही प्रकारचे एकूण 5 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. प्रकरणाचा दर्जा हा जास्त आहे. एक्झाम व्ह्यू काय म्हणतो, आर्थिक सुधारणा या प्रकरणातून सरकारचे 91 नंतरचे सर्व क्षेत्रातील बदलते धोरण हे लक्षात येते. या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला एक वेगळीच चालना मिळाली. यामुळे या प्रकरणातील खालील सर्वच घटक, उपघटकांचा सखोल अभ्यास करावा, ठीक आहे. मग या आर्थिक सुधारणा करता कारणीभूत बाबी, आर्थिक सुधारणांची उद्दिष्टे, कारणेंवर प्रश्न आला 16ला. आर्थिक सुधारणांतर्गत पारित करण्यात आलेले कायदे, त्यांचे धोरण व उद्दिष्टे यांवर 20ला आलाय. तत्कालीन अर्थमंत्रींवर 19ला आलाय. पंतप्रधानांवर येणार नाही, अतिशय सोपा आहे. अर्थमंत्र्यांवर आलेला होता 19ला. आता उदारीकरण, 3 प्रमुख क्षेत्रे आर्थिक सुधारणांची. उदारीकरणवर आलेला आहे प्रश्न, LPGचा अर्थावर, अतिशय सोपा प्रश्न होता. नवीन औद्योगिक धोरणांवर पण प्रश्न आलेला आहे. खाजगीकरणावर बहुतेक तरी नाही आलेला आहे प्रश्न, जागतिकीकरणवर पण नाही, ठीक आहे. तरी सुद्धा या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे आर्थिक सुधारणा संबंधातील. परकीय व्यापार व व्यवहार तोल, याच्यावर फक्त 2च प्रश्न विचारले. प्रकरणाचा दर्जा कमी, संयुक्तमध्ये या प्रकरणाला जास्त दर्जा, ठीक आहे. हे सर्व असा रेशो कमी जास्त असतो. कुठं राज्यसेवामध्ये जास्त कमी असेल तर तिकडे जास्त असेल, तिकडे जास्त इकडे कमी. प्रत्येक प्रकरणाची ही तशीच डिमांड चालत आली, आणि ती तशीच PYQच्या माध्यमातून आपण पाहू शकतो, तशीच फुलफिल होत असते ते, ठीक आहे. याचा देखील परकीय व्यापार आणि व्यवहार तोलचा याचा देखील चालू घडामोडी संबंधात विशेष अभ्यास करणं गरजेचं असतं, ठीक आहे. या प्रकरणावर आतापर्यंत केवळ 2 प्रश्न विचारण्यात आले व ते देखील सेज या घटकावरच विचारण्यात आले. तरी या प्रकरणातील उर्वरित घटक हे पुढील परीक्षेसाठी संभाव्य घटक असून खाली दिलेल्या सर्व घटकांचा अभ्यास करावा, ज्याचा फायदा संयुक्त परीक्षेसाठी जास्त प्रमाणात उपयोगी तर पडेलच, ठीक आहे. तसेच या विषयासंदर्भातील चालू घडामोडींसाठी देखील या प्रकरणाचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे, ठीक आहे, जे आपण बघितलं ना. मग व्यापार तोल, व्यवहार तोल, परकीय व्यापार, भारताचा FDI चे मार्ग, रुपयाची परिवर्तनीयता, फेरा, रुपयाचे अवमूल्यन, पहिले आयात निर्यात धोरण, ठीक आहे. दुसरे, तिसरे, आतापर्यंत एकही प्रश्न नाही विचारण्यात आलेला आहे. सेजवर फक्त तरतुदींवर प्रश्न विचारण्यात आले आणि सेजविषयक धोरण रद्द करणाऱ्या राज्यांवर आलेले आहे. सर्वाधिक सेज असलेली 4 राज्ये, सेजची निकष, सेजची उद्दिष्टे,
सेजचा कायदा अंमल यांवर आता महाराष्ट्र व सेज यांवर आतापर्यंत प्रश्न आलेले आहे का नाही, तर हे तुमचे संभाव्य घटक आहे. ठीक आहे, जे तुम्ही पुस्तक वाचत असेल त्या सर्व पुस्तकात हे असतात, परंतु असं जर का आपण फॅक्च्युअल अभ्यास केला तो आपल्याला लक्षात राहतोय का नाही हे पाहण्यासाठी हे मुद्दे सातत्याने बघणं आपल्याला गरजेचं आहे. सहकार. आता सहकार एकच प्रश्न आलेला आहे. सहकार हा घटक मुख्य परीक्षेचा प्रमुख घटक असल्याने या प्रकरणाचा पूर्व परीक्षेकरता सखोल अभ्यास करणे अपेक्षित नाही. ठीक आहे, जरी एक प्रश्न विचारण्यात आला तरी काही गरज नाही. ठीक आहे, या प्रकरणावर जो एक प्रश्न विचारण्यात आलाय तो देखील अगदी सोपा प्रश्न होता. करिता खाली दिलेल्या घटकांचा ओझरता अभ्यास करून घ्यावे, जेणेकरून पुढे यावर प्रश्न जरी आला तरी त्याचे उत्तर चुकणार नाही. मग ठीक आहे, आंतरराष्ट्रीय सहकार संघ, सहकारी संस्थांचे प्रकार, प्राथमिक माहिती, आर्थिक वर्ष 2015 मध्ये आता समजा विचारलाय आर्थिक वर्षावर प्रश्न, सहकारचे उगमस्थान माहीत पाहिजे, सहकाराचे जनक, भारतीय सहकार सप्ताह. आता 15ला जो प्रश्न आला होता तो आर्थिक वर्ष काय, याचं सेम आपलं जे असतं 1 एप्रिल 31 मार्च तेच असणार, तेच आहे. सोपा प्रश्न होता, त्याच्यामुळे त्याचा जास्त काही अभ्यास सहकारचा नाही केला तरी सुद्धा चालतं, जेवढे आपण घटक दिले तेवढे. आता नियोजन, प्लॅनिंग अतिशय महत्त्वाचा पंचवार्षिक योजना जो घटक आपण जो प्रकरण यातून बघतो अतिशय जास्त महत्त्व आहे. 18 प्रश्न आहे, त्यातील 30% हे संकल्पनात्मक आहेत, तर 70% हे संक्षिप्त प्रश्न विचारण्यात आलेले. ठीक आहे, आपण जे आकडेवारी वगैरे पाहतो. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून नियोजन या प्रकरणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक राज्यसेवा पूर्व परीक्षेत या प्रकरणावर किमान एक प्रश्न तरी येतच असतो. ठीक आहे, या प्रकरणाचा आवाका देखील तेवढाच मोठा आहे. एवढ्या सर्व पंचवार्षिक योजना, त्यातील घडामोडी हे सर्व लक्षात ठेवणे अवघड जात असते. यामुळे खालील दिलेल्या घटक उपघटकानुसार या प्रकरणाचा अभ्यास केला तर वरील सर्व बाबी लक्षात राहण्यास सहज सोप्या जातील. अगदी बरोबर आहे. 1 ते 12 पंचवार्षिक योजना, त्यामध्ये एवढ्या प्लॅनिंगमध्ये केंद्र सरकारच्या योजना, त्यांचे धोरणं, अभियान या सर्व माहीत असणं, म्हणजे माहीत करणं, पाठ करून घेणं साहजिकच शक्य नाही. त्याच्यावर उपाय काय, तो उपाय लगेच तुम्हाला पुढे दिसेल. बरं, प्रश्नांची संख्या 18 आहे, जास्त आहे प्रश्न. आता नियोजनला आपण राज्यसेवेमध्ये जे महत्त्व देतो तेच पुन्हा संयुक्तमध्ये देतो, परंतु संयुक्तमध्ये आतापर्यंत फक्त 4 प्रश्न विचारण्यात आले. इथं 18 आहे, तिथं फक्त 4. मग तिथं एवढा जोर देणं, आणि ते 4ही प्रश्न अगदी सोपे, म्हणजे ज्याचा ओझरता अभ्यास जरी असेल अर्थशास्त्र या विषयाचा, त्याला देखील ते प्रश्न म्हणजे 1-2 रीडिंग जरी झाली असतील पंचवार्षिक योजनेत, त्यांना देखील ते प्रश्न सोडवता येऊ शकतात. एवढे सोपे प्रश्न होते. याच्यामध्ये डीप प्रश्न आहेत. म्हणून आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की नियोजन हे जे प्रकरण आहे हे राज्यसेवेसाठी अतिशय जास्त महत्त्वाचं आहे. कंबाईनसाठी तेवढं महत्त्वाचं नाही जेवढं राज्यसेवेसाठी. ठीक आहे, हा फरक आपल्याला पावलोपावली लक्षात घेणं गरजेचं प्रत्येक प्रकरणासंदर्भात. म्हणूनच आपण प्रत्येक प्रकरण खाली घटक उपघटक देण्या हे ॲनालिसिस का बरं दिले की हे तुम्हाला प्रत्येक वेळेस कळवा. आता प्रत्येक फॅकल्टी असतील, मार्गदर्शक असतील, हे वेळोवेळी तुम्हाला सांगतील की हे प्रकरण अतिशय जास्त महत्त्वाचं आहे, परंतु ते कोणत्या परीक्षेसाठीचं आहे हे तुम्हाला याच्यातून कळतं. ते महत्त्वाचं आहे, मान्य आहे, पण कधी कधी कोणते प्रकरण असतात जे की मुख्यला असतात, पूर्वला नाही, हे सर्व तुम्हाला इथं कळतं की आता जसं की नियोजनचं पाहिलंच तुम्ही, 18 प्रश्न इकडे आहे, तिकडं आहे का संयुक्ताला, नाही, तिकडं कमी आहेत. मग सध्या तुम्ही या राज्यसेवेसाठी या प्रकरणाचा सखोल अभ्यास करा, तोच तुम्हाला साहजिकच संयुक्ताला काम येईल. पुन्हा संयुक्ताला तेवढा वेळ द्यायची गरज राहणार नाही. मग ठीक आहे, भारतातील आणि इथं एक्झॅक्ट आकडेवारी दिली. आता जसं की कोणी तुम्हाला सांगत असेल, फॅकल्टी प्रत्येक विषयाची प्रत्येक फॅकल्टी आपल्याला सांगत असते की एखादं प्रकरण असेल की ते आता समजा नियोजन प्रकरण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्याच्यावर सातत्याने प्रश्न. मग सातत्याने प्रश्न येणं त्याच्यापेक्षा आपण काय केले, डायरेक्ट प्रश्नांची आकडेवारीच दिलेली. सातत्याने प्रश्न येणं आणि त्यातल्या 11 वर्षात 18 प्रश्न येणं, याच्यात तुम्हाला म्हणजे डेटाच कळतो, ऑथेंटिक माहितीच कळते. किती आलेले, 18 आलेत. कधी आलेत ते पण इथं वेळ म्हणजे ठिकठिकाणी दिलेले आहेत. कसे आलेत लगेच इथं ठिकठिकाणी पाहता येतात. घटक उपघटक किती आहेत हे लगेच इथं पाहता येतील. पैकी कोणत्या घटक उपघटकावर प्रश्न आलेत ते पाहता येईल. पैकी संभाव्य कोणते आहेत, ज्यावर आलेत त्याच्यावरच पुन्हा प्रश्न येत असतात. तसं असेल तर एक स्पष्टीकरणाचं पुस्तक असतं राज्यसेवा कंबाईन, तेच आपल्याला सफिशियंट ठरलं असतं ना, संदर्भ पुस्तकाची गरजच काय. ज्या घटकांवर प्रश्न आले त्याच्या खालचे घटक उपघटक आहेत ना, ते संभाव्य घटक असतात. प्रश्न फक्त आता ज्या घटकावर उपघटकावर प्रश्न आलेत त्याच उपघटकाचा आपण कितीदा जरी म्हणजे स्पष्टीकरण वाचत गेलो, पुढच्या वेळेस प्रश्न येऊ शकतो, डीपमध्ये प्रश्न येईल, परंतु त्याच्या खालचे वरचे कोणते घटक उपघटक बाकी आहेत हे आपल्याला या अशा प्रकारच्या ॲनालिसिसवरून, या सिलेबसच्या विश्लेषणावरून हे आपल्याला कळायला सोपं जातं. ठीक आहे, आता जसं की याच्यात दिलेले आहे की भारतातील पंचवार्षिक योजनेचा एकतर इतिहास दिलेला आहे. सुरुवातीच्या काळात सरकारने
स्वीकारलेल्या बाबी यावर 17ला प्रश्न विचारलेला आहे. नियोजनाचे स्वरूप, दीर्घकालीन उद्दिष्टे 23ला प्रश्न आलेला आहे. योजना निर्मिती त्यांच्या यशासाठी प्रमुख बाबी 23ला पुन्हा प्रश्न आहे, 2 प्रश्न. पहिली ते 12वी पंचवार्षिक योजना यांचा कालावधी तुम्हाला माहित असायला पाहिजे. पहिली ते 12वी, नुसतं 10वी 12वी नाही म्हणत मी. पहिली ते 12वी मध्ये काय माहित असायला पाहिजे तुम्हाला, त्यांचा कालावधी माहितीच असायला पाहिजे. मग तुम्ही हे म्हणू नका रिसेंटच्या 8वी 9वी 10वी 11वी 12वी करतो. यांचा ॲटलिस्ट तुम्हाला कालावधी माहीत करून घ्या. महत्त्वाचे सरकारी योजना उपक्रम आहेत. मुख्य भर, प्रतिमान, सर्वाधिक सार्वजनिक खर्च व लक्ष्य दरापेक्षा अधिक वृद्धी साध्य झालेल्या योजना या तुम्हाला पहिली ते 12वी पर्यंत करणं आहे म्हणजे आहेच. कारण बेसिक माहिती, याच्या डीप चाललोय का आपण नाही. डीप कोणत्या करायचं 9, 10, 11, 12 ते पण खाली दिलेले. योजना दरम्यान पडलेले 3 वेळेसचे खंड, त्या खंडाचे कार्यकाळ, खंडाचे नाव, ठीक आहे. महत्त्वाचे औद्योगिक प्रकल्प, त्यामध्ये कोणते महत्त्वाचे औद्योगिक प्रकल्प झाले ते, महत्त्वाच्या योजना, त्यांचे वर्ष होते. आता 9वी पंचवार्षिक योजना, आता इथं आपण डायरेक्ट 9 ते 12 हे बायफर्गेट केलेले, ठीक आहे. 9वी पंचवार्षिक योजना कालावधी तिथं दिलंच आहे, वर आपण पाहिलंच आहे, तो तुम्हाला साहजिक लक्षात. मुख्य भर दिलंच आहे. किंमत वाढीचा दर 2015ला प्रश्न विचारलाय. घोषवाक्य, उद्दिष्टे हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या योजनेला मान्यता मिळाल्याची तारीख, कालावधी, योजनेची लक्ष्ये, उद्दिष्टे, योजनेदरम्यान सुरू करण्यात आलेल्या योजना, कृषी दरवर प्रश्न येऊ शकतो का? एवढं डीप तुम्हाला वाटत असेल, येऊ शकतो का? नक्की येऊ शकतो. कारण काय, किंमत वाढीच्या दरावर प्रश्न येऊन गेले 2025ला, म्हणून कृषी दर, बचत दर केवळ 9, 10, 11, 12 या गोष्टींचेच तुम्ही एवढे डीपमध्ये करा. बाकीच्या याचा डीपमध्ये करायची काही गरज नाही. पण 9, 10, 11, 12चा नक्की अभ्यास करा, जे की तुम्हाला PYQ वरून लक्षात येईल किती गरजेचं आहे. 11व्या योजनेचा सेम कालावधी, लक्ष्य, उद्दिष्टे, भर, संकल्पना, कृषी दर, गुंतवणूक दर वगैरे, हे सेवा दर, बचत दर. 12व्याचं पण सेम तसंच आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणं, म्हणजे प्रश्न आला तर तो चुकायला नाहीच पाहिजे. 4 योजनांचा एवढ्या गोष्टी डीपमध्ये करायला काहीच हरकत नाही, कारण जे या गोष्टी करतील ते लीड्समध्ये तेवढा एक प्रश्न घेऊ शकतात, ठीक आहे. इथं दिलेलं सुद्धा आहे, वरील सर्व योजनांचे घटनाक्रम न्याय वाचन, सर्व योजनांचा तुलनात्मक अभ्यास, 9, 10, 11, 12व्या योजनांवर विशेष भर, 1951 ते 11 पर्यंत योजना काळाचे मूल्यमापन, ठीक आहे. आता यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता 2019ला. अत्यंत अवघड प्रश्न होता तो. नियोजन आयोग, आता नियोजन आयोग वर पण प्रश्न विचारलेले आहेत. नीती आयोगवर, स्थापनेवर झालेला आहे, रचनानी झालेली, कार्यावर आलेला आहे, कार्यकाळावरनी आलेलं आहे, उद्दिष्टावर आलेलं आहे, ठीक आहे. नंतर मग हे करंट अफेअर्सच्या अनुषंगाने 20-21च्या आकडेवारीवर 22मध्ये प्रश्न विचारला आहे. आता कृषी व्यवस्था हा मुख्यचा विषय आहे, ठीक आहे, भारतीय कृषी व्यवस्था. आता सहकार या प्रकरणाप्रमाणेच कृषी हा देखील मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील प्रमुख घटक आहे. तरी भूसुधारणा, तत्संदर्भातील धोरणे, विविध क्रांती या घटकांवर आतापर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रश्न विचारून झाले आहेत. यास अनुसरून या प्रकरणाचा खालील घटकांच्या माध्यमातून अभ्यास करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून पुढील परीक्षामध्ये देखील याचा नक्कीच खूप फायदा होईल. GDP, आता भारतीय कृषी क्षेत्र व GDP, त्याचा GDP मधील हिस्सा कृषी क्षेत्राचा, हे सर्व घटक, उपघटक, हरित क्रांती वगैरे, 1 ते 12 पंचवार्षिक योजनांदरम्यान राबवण्यात आलेले कृषी विकास कार्यक्रम, विशेष भर, पहिली योजना 9, 10, 11, 12, ठीक आहे. आता पंचवार्षिक योजनामध्ये आपण तर केंद्र सरकारचे सगळेच कार्यक्रम, योजना, अभियान, धोरणे हे सर्व पाहू. पण कृषीमध्ये आता पुन्हा तुम्ही पंचवार्षिकमध्ये जा, ज्याचा की तुम्हाला इथं चांगल्या प्रकारे अगदी रिकॉल होईल. कृषीचा अभ्यास करताना पुन्हा पंचवार्षिकमध्ये जाऊन जेवढे पण तुम्हाला 9, 10, 11, 12 किंवा पहिल्या योजनेमध्ये कृषी संदर्भातील विशेष भर दिसतोय, तेवढ्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं पुन्हा माहीत असणं गरजेचं आहे. हरित क्रांती अतिशय महत्त्वाचा घटक. आतापर्यंत प्रश्न आलाय का पूर्व परीक्षेत? राज्यसेवा तर नाही. इतर क्रांती वगैरे, ठीक आहे. आता सोनेरी क्रांती, स्वर्ण क्रांती यावर प्रश्न येऊन गेलेला 2015ला. बाकी सर्व याच्यावर बाकी आहे. ते मधुमक्षिका पालन संबंधातली होती ती 15ची, ठीक आहे. आता जमीन सुधारणांच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबी 19-23 2 वर्षी प्रश्न विचारण्यात येऊन गेलेला आहे. भारतातील कृषी आधारित उद्योग, कृषी वित्त पुरवठ्याचे प्रकार, ठीक आहे. कुळ कायदाच्या अंतर्गत समाविष्ट होणाऱ्या बाबी यावर विचारण्यात आलेला प्रश्न 2017मध्ये. वर्षावर आलेला आहे का प्रश्न? आतापर्यंत नाही. कृषी कमाल जमीन धारण कायद्याच्या तरतुदीवर प्रश्न आलाय, वर्षावर आलेला आहे का? नाही. अन्न सुरक्षा कायद्यावर पण प्रश्न आलेला आहे, त्याचे उद्दिष्ट, अन्नधान्याचे दर, तरतुदी या माहीत असणं गरजेचं आहे. भूमी राशी, भू अधिकार,
आता पुढचं प्रकरण आहे शाश्वत विकास. शाश्वत विकास राज्यसेवा पूर्व 13 ते 23. प्रश्नांची संख्या किती आहे? 22. म्हणजे अतिशय अत्यंत जास्त याला दर्जा आहे. म्हणजे 22 प्रश्न संख्या म्हणजे आतापर्यंत राज्यसेवामध्ये राज्यसेवेतील इकॉनॉमिक्स मधला हा आतापर्यंतचा रँकिंग मधला तिसरा प्रकरण येतो. पहिलं प्रकरण जसं की येतो लोकसंख्या, त्याच्यामध्ये 30च्या पुढे प्रश्न संख्या याच्यानंतर असेल. त्याच्यानंतर जो येतो प्रकरण ते म्हणजे तुम्हाला पण विश्वास नाही बसणार, समावेशन नावाचं प्रकरण आहे की ज्याच्यावर याच्यापेक्षा जास्त म्हणजे जवळपास 27 का 28 प्रश्न समावेशन या प्रकरणावर आहे. समावेशनमध्ये काय तर केंद्र सरकारचे असतील, राज्य सरकारच्या जे पण काही धोरणे, अभियान, योजना वगैरे त्याच्यावर म्हणजे सर्वात जास्त म्हणजे लोकसंख्या तर आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त प्रश्न लोकसंख्येवर येतात. त्याच्यानंतर आपण विचार करू की ठीक आहे शाश्वत विकास विचार करू किंवा पंचवार्षिक योजना किंवा सार्वजनिक वित्त किंवा दारिद्र्य या प्रकरणाला आपण त्याच्यानंतर महत्त्व देतो. लोकसंख्येच्या नंतर या प्रकरणांकडे आपण लगेच वळसं घेतो. पण कधी विचार केलाय का समावेशन हे जे प्रकरण आहे याच्यावर जवळपास 27 ते 28 प्रश्न फक्त राज्यसेवा पूर्वमध्ये त्या प्रकरणावर आलेले समावेशनमध्ये. ठीक आहे, तर तो 2 रँकिंगचा आहे, हा तिसऱ्या रँकिंगचा आहे. प्रश्न संख्या किती आहे? 22. स्वरूप 80% संक्षिप्त, बऱ्यापैकी फॅक्च्युअल स्वरूप याचं. ठीक आहे, प्रकरणाचा दर्जा म्हणून अत्यंत जास्त. आता एक्झाम व्यू बघू. या प्रकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे यात घटक कमी व त्याचे महत्त्व अत्यंत जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे जे पण आतापर्यंत आता लोकसंख्या जर का बघितलं खूप जास्त घटक आहेत. म्हणजे प्रत्येक देशाची राज्याची, जिल्ह्यांची साक्षरता, गुणवत्ता, नंतर लोकसंख्या, घनता, स्त्री पुरुष दोन्ही टक्केवारी आकडे अतिशय जास्त असतात. तसं या प्रकरणाचं खास वैशिष्ट्य काय किंवा हा तुम्हाला स्कोरिंग का ठरू शकतो की यामध्ये म्हणजे यात घटक कमी व त्याचे महत्त्व अत्यंत जास्त आहे. एकदा हे प्रकरण त्यातील निर्देशांकांच्या संकल्पना या व्यवस्थित जर का समजून घेतल्या तर हमखास हे प्रकरण मार्क मिळवून देणारे ठरू शकते. तसेच MDG व SDG यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास ते लक्षात ठेवण्यासाठी अगदी सोपे जाईल. अतिशय जास्त प्रश्न MDG वर आलेले आहेत, SDG वर पण आलेत. बऱ्यापैकी तेच म्हणजे काही प्रश्न एखाद्या घटकावर उपघटकावर रिपीट फिरलेले तर काही उपघटकांवर हळूहळू आपण तयारी करून घ्यायची. अजून कोणकोणत्या उपघटकांवर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, म्हणून याचा स्पेसिफिक काही एकदम लिमिटेड घटक आहे, त्याचा जर का व्यवस्थित एकदम फॅक्च्युअल अभ्यास केला तर हे खूप चांगलं स्कोरिंग प्रकरण आहे. ठीक आहे, शाश्वत विकास संकल्पनेचा उगम आतापर्यंत जे पण काही कॉन्फरन्सेस आहे, हे अहवाल आहे, वसुंधरा परिषद, आतापर्यंत प्रश्न आलेले नाही. MDG कार्यकाळावर आलेले आहेत 13 मध्ये प्रश्न. MDG ची 8 ध्येय, आता याच्यावर बघा 13ला पण प्रश्न आहे, पुन्हा 18ला आहे, 19ला आहे, 21ला आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यावर हे पाठ पाहिजे म्हणजे पाहिजेच. ठीक आहे, त्यात एकदम तोंडपाठ पाहिजे. आता त्यांचा क्रम हे पण लक्षात ठेवा. MDG ची 1 ते 11 व 18वे लक्ष. ठीक आहे ना, आता हे ध्येय तर लक्षात ठेवले आतापर्यंत, ध्येय तर माहितीच आहे तुम्हाला, हे पाठ करून ठेवले. लक्षावर आतापर्यंत प्रश्न नाही आले. ठीक आहे, म्हणून हे लक्ष तुम्हाला करणं आता इथून पुढे गरजेचं. आता प्रश्न याच्यावर येतील. तुम्ही आता MDG अहवाल. ठीक आहे, अहवालावर पण आतापर्यंत भारताने साध्य केल्याचा दावा केलेली 6 लक्ष्य. ठीक आहे, दावा केलेला आहे बरं का, म्हणजे ऍक्सेप्टेड नाही, दावा केलेली 6 लक्ष्य. UNDPच्या मध्ये भारताने पूर्ण केलेली 4 लक्ष्य. हे आपल्याला तोंडपाठ हे माहीत असणं गरजेचं आहे. इथं आतापर्यंत प्रश्न फ्रेम नाही झाले. ठीक आहे, म्हणजे आता कसं आहे 13ला प्रश्न आला, 18ला आला, 19ला आला, 21ला आला. आता पुढे जर का 24ला आपल्याला अपेक्षित असेल, 24-25 पुढे जर का प्रश्न, तर हे याच्यावरच हे तर माहीत पाहिजेच. आपण जे एक्सप्लेनेशनचं बुक बघू त्यात हे तर असतीलच, पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला हे बाकीचे सर्व घटक आता काय करायचे, आता लक्षात घ्यायचे. पुढचा प्रश्न हा वेगळ्या उपघटकांवर फ्रेम होऊ शकतो. आता MDG ची वैशिष्ट्ये, मूल्यमापन. आता मूल्यमापनावर पहा 2022ला प्रश्न, पुन्हा तिकडे नाही आला 22ला आला मूल्यमापनावर प्रश्न. ठीक आहे, शाश्वत विकास SDG, आता SDG वर पण 21ला आलेला आहे. आता हे BC म्हणजे ते ABC, हा 3 म्हणजे 3 लाईन्सचा हा प्रश्न आहे आता. ठीक आहे, 21 मध्ये विचारलेला. आता हरित अर्थव्यवस्थे संदर्भात लेखन करणारे 3 अर्थतज्ञ 14. आता हा 2014 मध्ये जो प्रश्न आलेला आहे ना, हा डिरेक्टली आपण प्रश्नच बघू. प्रश्न हा अवघड फ्रेम झालेला आहे. याला आपण आता हे जे PDFचं जे शेवटचं पान असेल ना, याला आउट ऑफ सिलेबस मध्ये आपण कन्सिडर केले. सुरुवातीला जी लिस्ट बघितली होती ना आपण, काही प्रश्न असे असतात की जर का प्रश्न आला तर आपण त्याचं एक्सप्लेनेशन किंवा एवढ्या डीप मध्ये जायचा विचार करतो. एकदा प्रश्न आलेला आहे, पुन्हा एवढा डीप मला वाटत नाही येईल प्रश्न, पण आलं तरी तसे प्रश्न हे तुम्हाला सोडवायचे नाही. ठीक आहे, जसं की आता प्रश्नच बघू आपण हा 2014. अमर्त्य सेन, हा नाही,
जून 2022 तिसरा प्रश्न आहे. जून 2012 मधील शाश्वत विकासासाठीची रिओ+20 परिषद हिरवी अर्थव्यवस्था प्रारूपाची समर्थक होती. खालीलपैकी कोणत्या लेखकांच्या पुस्तकात हिरव्या अर्थव्यवस्थेची संज्ञा रचली गेली? ठीक आहे, मग आता त्याचं उत्तर आहे तिसरं 2. डी पियर्स, ए मार्कंडेय, ई बार्बियर. ठीक आहे, आता हे तुम्ही जे पण कोणते पुस्तक वापर करत असता, रेफर करत असता याच्यासाठी, तर तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की हे एवढे अवघड प्रश्न त्याच्यात यायला पाहिजे, कारण हे अशा प्रकारचे जे पुस्तक आहे हे आउट ऑफ सिलेबस प्रश्न आहेत. आम्ही तुम्हाला काय सांगतोय की हे असे प्रश्न जे आहेत याच्यामुळे तुम्ही जनरलायझेशन नका करू की अर्थशास्त्र विषयात काही प्रश्न विचारता. एखादा प्रश्न हा असा असतो जो की हा आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे, तर असे प्रश्न आले तर ते सोडवायचे नसतात. लॉजिकनी लागले तर ठीक, नाही तर अशा याच्यात लीड्स घ्यायचा सुद्धा प्रयत्न नका करत जाऊ. आता याच्यात पण खाली काय दिलेलं आहे, हे 3 अर्थतज्ञ डी पियर्स, म्हणजे आता जे आपण पाहिलं डी पियर्स, ए मार्कंडेय, ई बार्बियर हे होते. हे 3 अर्थतज्ञ हे होते. एसडीजी या घटकावर विचारण्यात आलेला आतापर्यंतचा कदाचित हा सर्वात अवघड व सर्वसाधारण अभ्यासाच्या पुस्तकाच्या बाहेरील प्रश्न होता. या प्रकारची प्रश्ने न सोडवलेलीच बरी. ठीक आहे, हे आपण असं ठिकठिकाणी असं हे ओळख करून देतो तुम्हाला की नेमकं हे अभ्यास कसा करायला पाहिजे. 14 मध्ये आला, आता 2014 असेल, 15चा तर अतिशय जास्त टफ होता. तेव्हाचे हे पेपर राहायचे, त्याच्यामध्ये आउट ऑफ सिलेबसच्या प्रश्नांचं प्रमाण खूप असायचं सगळ्याच विषयामध्ये. ठीक आहे, तर मग अशा याच्यासाठी म्हणजे हा जो आउट ऑफ बॉक्स प्रश्न गेला याच्यासाठी तुम्ही वेगळं पुस्तक वाचताल का? म्हणजे अर्थशास्त्राचं या लेखकांचं पुस्तक यांचा वेगळा अभ्यास करायचा का नाही? एवढे जे घटक दिले ना तेच घटक करा. पुन्हा या हरित अर्थव्यवस्था किंवा हे एवढे लेखक अवघड प्रश्न आला ना याचा अभ्यास करूच नका. ठीक आहे, आलेला जरी प्रश्न असेल ते कोणत्या एक्सप्लेनेशनच्या बुकमध्ये सापडलं, थोडं असेलच वाचलेलं तर ठीक, पण याचं लोड नाही घ्यायचं अशा प्रकारच्या प्रश्नांचं. एसडीच्या कार्यकाळावर प्रश्न असतोच, एमडीजी असो, एसडीजी असो. एसडीजीची 17 ध्येय, आता त्यांच्या क्रमवर अजूनही विचारलेलं आहे. त्याची वैशिष्ट्ये, अंमलबजावणी, अहवाल तयार करणाऱ्या यंत्रणा, अलीकडील स्कोअर याच्यावर पण 2020ला प्रश्न आलेला आहे. राज्यांच्या कंपोजिट एसडीजी स्कोअरवरून त्यांचे 4 गटातील वर्गीकरण व त्या समावेश होणारे राज्ये हे सर्व तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे बरं का. तुमच्या पुस्तकात दिलेले फक्त हे इथं तुम्हाला हे क्वेश्चनच्या माध्यमातून हे घटक उपघटक दिलेले आहेत की तुम्हाला हे लक्षात येत आहे का नाही. सर्वात प्रगती झालेली एसडीजीचे ध्येय, सर्वात कमी प्रगती झालेली, हे सगळे हे आहेत म्हणजे संभाव्य प्रश्न येते. मानव विकास, ठीक आहे, मानव विकास अहवाल निर्देशांकावर प्रश्न आहे 2020ला. बाकीचे सर्व घटक उपघटक, भारताचा अलीकडील एचडीआय स्कोअर व क्रमांक, पहिले 3 देश, शेजारील देशांचा एचडीआय स्कोअर, हे सर्व आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. एवढं जर का म्हणजे आता एकच छोटं उदाहरण देतो, याच प्रकरणाचं उदाहरण देतो. जेवढे पण कोणते घटक उपघटक करतात तुम्ही आणि हे जर का तुमचे पाठ झाले, याच्या बाहेर शाश्वत विकासचा एकही घटक, एकही मुद्दा वाचू नका. एवढं जरी तुम्ही वाचलं हे मोर दॅन सफिशियंट. हे तुम्हाला याच्यावर कसं जरी प्रश्न आला तर तो तुम्हाला पास करणारच आहे. तो प्रश्न त्याचं उत्तर तुम्हाला येणार म्हणजे येणारच आहे. याच्या बाहेर कोणता प्रश्न फ्रेम तर होऊ शकत नाही. झालेला जरी असेल तर आयोगाने जो झालेला आहे तो पण मी तुम्हाला दाखवून दिला, ओळख करून दिली की तसे आपल्याला करायचे नाहीत म्हणून. ते एवढं अवघड याच्यात एवढं जरी केले ना, याच्यात कोणताही कसाही कितीही अवघड प्रश्न आला तर तो तुम्हाला बरोबर सोडवता येईल. जर का तुम्हाला नाही सोडवता आला तर काळजी नका करू, तो कोणालाच नाही सोडवता येणार. ठीक आहे, तो अतिशय जास्त म्हणजे आउट ऑफ बॉक्सच प्रश्न असेल. म्हणजे हे जर का तुम्ही घटक उपघटक बघितलंय ना तर हे डोक्यावरून पाहणे जाईल. म्हणजे कितीही जरी म्हणजे आतापर्यंत एमपीएससी जो प्रश्न विचारतो, जो ट्रेंड आहे, ठरवलं एमपीएससीने की आपण 2 पाऊल पुढे जाऊन अवघड प्रश्न विचारायचा, तर आपण 4 पाऊल पुढे जाऊन गेलेलो आहे. एवढा प्रोडक्टिव्ह अभ्यास झाला ना, कसाही प्रश्न येऊ द्या तुमचा प्रश्न चुकणार नाही. फक्त एवढी खातरजमा करून घ्या की या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जे आपण म्हणत असतो ना, कितीदा जरी एखादं पुस्तक वाचलं किंवा एखाद्या विषयाचा किती अभ्यास केला तो अभ्यास कमीच वाटत असतो किंवा अभ्यास झालाय असं कधीच वाटत नसतं. या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही गॅरंटेड सांगू शकता अभ्यास झालेला आहे, कारण जेवढे घटक उपघटक पाहिजे तेवढे केले, बाकीचं काहीच करायची गरज नाही. म्हणजे 99 100 101% प्रिलियम पास होऊ शकतात अशा पद्धतीने जर का सर्व विषयांचा अभ्यास केला तर. म्हणून मी छोटं उदाहरण दिलं. पूर्व परीक्षाच्या ऐवजी किंवा सगळ्या विषयांच्या ऐवजी किंवा अर्थशास्त्र विषयाच्या ऐवजी मी एकच म्हणतो, एकच प्रकरण घ्या, त्यातून एवढे घटक करा, तो पूर्ण तुमचं प्रकरण झालं. मग बाकी तुम्ही कितीही PYQ पाहिले, MCQ पाहिले, याच्या मागे पुढे काही नसतं. ठीक आहे, सगळ्या याच्यात कव्हर झालेले आहे. याच्यापेक्षा बरं एवढं पण सांगतो की याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कशातच डेटा मिळणार नाही, कारण हे सगळ्या पुस्तकाचं म्हणजे PYQ असतील, तुम्ही वाचणारे संदर्भ पुस्तक, सगळ्या गोष्टी या क्लब करून आपण दिलेल्या आहे.
म्हणजे एखाद्या पुस्तकात असतं ना एक बऱ्यापैकी डेटा असतो, दुसऱ्या पुस्तकात थोडा वेगळा असतो, पीवायक्यूतून थोडा वेगळा, आपण हळूहळू ॲड ऑन करत जातो, आपल्या नोट्स असतात, थोडं थोडं आपण सगळीकडून एक करतो. या तुमच्या सर्व तुम्ही जे करतात ना त्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीची फ्रेमिंग ही आहे की याच्या पलीकडे तुम्ही जे पण कोणतं पुस्तक वाचत असणार याच्या पलीकडे ते काही नाही. ठीक आहे. आता MPI सुरुवात, MPI 1997वर प्रश्न आलेला आहे, 13ला पण आलेला आहे, 18ला पण आला आहे. लगेच कसा प्रश्न होता पाहायचं तर लगेच पुस्तक हातात घ्यायचं, PYQ मंत्र अर्थशास्त्राचं, लगेच चेक करायचं. याच्यात सगळेच्या सगळे प्रश्न आहेत. 13 ते 23 राज्यसेवा, 18 ते 23 कंबाईन. ठीक आहे. लैंगिक असमानता निर्देशांक, GIचे 3 आयाम व निर्देशांक, याच्यावर बघा 15ला आलेलं आहे, 19ला आलेलं आहे, पुन्हा 22ला आलेलं आहे. GI मोजण्याचे प्रमाण, याच्यावर पण रिसेंटचा प्रश्नच होता, 22चा आलेला आहे. जेंडर विकास निर्देशांक नाही. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स आतापर्यंत नाही आला आहे. PQLI जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक 22ला प्रश्न आलेला आहे. आता वरील 3 आयाम बनवणाऱ्या अर्थतज्ञाचे नाव, याच्यावर आतापर्यंत प्रश्न नाही आले आहे. याचं उत्तर तुमच्याच पुस्तकात. ठीक आहे. पण आतापर्यंत प्रश्न विचारलाय का नाही, जसं आता ते 3 अर्थतज्ञांवर प्रश्न विचारला होता. इथं जर का म्हणजे अवघड जर का विचारायचंच ठरवलं तर आपली ती पण तयारी झाली. ठीक आहे. यांचं तुम्हाला नाव माहीत असणं गरजेचं आहे. HCI मानवी भांडवल निर्देशांक, HCIचा उपयोग 21ला प्रश्न आलेला आहे. त्याचे घटक, सुरू करणारी यंत्रणा, पहिले 3, शेवटचे 3, अलीकडील मोजण्याचे प्रमाणवर पण 21ला आलाय. तुम्ही जे पण कोणते एक्सप्लेनेशनचे बुक वाचत असाल त्याच्यात फक्त एवढंच दिल ना, HCIचा उपयोग आतापर्यंत प्रश्न आलेले ते, आणि त्याच्या खाली त्याचं एक्सप्लेनेशन. हे बाकीचं देणार का त्याच्यात घटक उपघटक नाही. जसं की PQLIचे 3 आयाम, याच्यात फक्त 22मध्ये प्रश्न आले, बाकीचे घटक देणार का नाही. याच्यात वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्सवर तर प्रश्नच नाही आलेला आतापर्यंत. मग प्रश्न येऊ शकतो का, येऊ शकतो, पण तुम्ही जर का राज्यसेवा विश्लेषणाचं बुक बघितलं तर त्याच्यात हे तुम्हाला दिसणारच नाही, कारण प्रश्नच नाही आले, ते कसं काय एक्सप्लेनेशन देईल. मग आपल्याला नंतर लक्षात येतं की त्या पुस्तकाच्या बाहेर जाऊन सुद्धा काही घटक करायला पाहिजे होते की जे आपण केलेले नव्हते. यामुळे या माध्यमातून अभ्यास व्यवस्थित करा. आता एवढं सगळं आपण बघितलं. ठीक आहे. तुम्हाला एक दाखवतो. आता हे झालं राज्यसेवेचे घटक उपघटक. ठीक आहे. आता याचं जे 22 प्रश्न आलेले आहेत हे आहेत राज्यसेवामधले. ठीक आहे. जेवढे पण आपण प्रश्न वगैरे बघितले. आता संयुक्तमध्ये जेवढं आपण याला वेटेज देतो तेच आपण संयुक्तचा अभ्यास करताना पण या प्रकरणाला तेवढंच महत्त्व देतो. का? कारण PYQ मध्ये याचं प्रमाण खूप आहे. पण मी जसं प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतोय, PYQ म्हणजे काय, ॲक्च्युअली PYQचा फुल फॉर्म काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. राज्यसेवेची तयारी करताना राज्यसेवेने आतापर्यंत यापूर्वी कसे प्रश्न विचारले त्याचं ॲनालिसिस करणं म्हणजे PYQचं ॲनालिसिस करणं. आपण करतो का, आपण फक्त डेटा वाढवतोय. आणि तुम्ही जर का फक्त संयुक्त पूर्वचं बघितलं तर ही प्रश्नांची संख्या फक्त 2 आहे. इथं जी 22 आहे ना ती फक्त 2 आहे. फक्त 2 प्रश्न आतापर्यंत शाश्वत विकासावर विचारले, आणि ते पण खूप सोपे होते. म्हणजे त्याच्यासाठी एवढं डीप अभ्यास करायची गरज होती का नाही, कारण राज्यसेवेसाठी तुम्ही जो हा डीप अभ्यास करणार तो तुम्हाला तिथं काम येईल. म्हणजे संयुक्तच्या वेळेस हा प्रकरण नाही वाचला तरी चालतं, किंवा एकदम 1 hour मध्ये रिव्हिजन, फास्ट रिव्हिजनमध्ये तुमचं पूर्णच व्हायला पाहिजे. हे तुम्हाला जेव्हा कळेल ना आता की एखादं प्रकरण हे राज्यसेवेसाठी किती महत्त्वाचं आहे आणि संयुक्तसाठी किती महत्त्वाचं आहे, यातला जेव्हा तुम्हाला फरक कळेल ना तेव्हा तुमचं प्रॉपर ॲनालिसिस होईल. आणि केवळ हेच ॲनालिसिस करण्याला आपल्याला खूप वेळ जातो, वर्ष जातात. त्याच्यामुळे आपला काही थोड्या मार्कांनी आतापर्यंत रिझल्ट राहत होता. या गोष्टीवर हे पुस्तक तुम्हाला हेच दाखवण्याचं काम करेल, कोणत्या प्रकरणाला कोणत्या परीक्षेसाठी किती महत्त्व आहे, त्या पद्धतीने त्याला तेवढा वेळ द्या, जास्त वेळ देऊ नका. 22 प्रश्न एकदम जास्त वेळ द्या. जेवढे घटक दिले सगळे तोंडपाठ करा, एकही सुटला नाही पाहिजे, कारण मार्क एकही जाता कामा नये. कारण प्रश्नांची संख्या खूप आहे. 3ऱ्या नंबरचा रँकिंग मधलं प्रकरण आहे. हे पण तुम्ही तुमचं लिहून घ्या. आता मी जसं सांगतोच आहे, पण या पुस्तकातून सगळ्याच विषयामध्ये असं तुम्ही रँकिंग काढा. राज्यसेवेमध्ये जर का अर्थशास्त्राचा विषय करता तर पहिल्या रँकिंगमध्ये कोणता येतो, लोकसंख्या, त्याच्यावर प्रश्न आलेत 32. दुसरा येतो कोणता, समावेशन, त्याच्यावर प्रश्न आलेले 27-28. तिसरा येतो त्याच्यावर आले 22. हे तुमचं ॲनालिसिस सगळं तर आपण दिलेलंच आहे करून. एवढं स्पून फिडिंगचं काम आहे की म्हणजे तुम्हाला ते फक्त तुम्हाला अभ्यास करणे याला आधारभूत मानून, बाकी सगळं ॲनालिसिसचं काम तुम्हाला म्हणजे जवळपास 2-3 वर्ष जरी फक्त कोणी ॲनालिसिस करायचं ठरवलं तरी सुद्धा त्याच्याही पेक्षा खूप चांगल्या पद्धतीने आपण हे करून दिले सिलेबसचं डिकोडिंग ॲनालिसिस. ठीक आहे. फक्त तुमच्याकडे एकच छोटंसं काम आहे, याच्या माध्यमातून अभ्यास करणं. ठीक आहे. मी तुम्हाला जसं की प्रत्येक वेळेस सांगतो की मी अतिशय शेवटपर्यंत नाही जात की एक्झाम पहा, एक्झामच्या दिवशी तुम्हाला कळेल या पुस्तकाचं महत्त्व किती आहे. सर्व जसं ऑथर्स वगैरे टाकतच असतात किंवा फॅकल्टीज वगैरे देतात, आमच्या नोट्समधून एवढे प्रश्न आले
किंवा आमच्या पुस्तकातून एवढे आले. ऑब्व्हियसली माझे पण 11 पुस्तकं आहे आतापर्यंत, इतिहासचे पण पुस्तकं आहेत. मी सुद्धा सांगतच असतो, म्हणजे मी पण ते PDF वगैरे क्रिएट करून टाकतच असतो की माझ्या पुस्तकातून एवढे एवढे प्रश्न आलेले. पण मी काय म्हणतोय, एक्झामपर्यंत नका जाऊ देऊ. आत्ताच फक्त तुम्ही एक प्रकरण कोणतं, हा शाश्वत विकास तर शाश्वत विकास, दारिद्र्य, कोणतंही एक प्रकरण फक्त याच्या माध्यमातून तुम्ही एक वेळ अभ्यास करा. एकच प्रकरणाचा, एखाद्याच विषयातील एकच प्रकरणाचा अभ्यास करा. तुम्हाला कळेल की आत्तापर्यंत भले 5-7 वर्ष आत्तापर्यंतचा तुम्ही जो करत होते तो अभ्यास आणि या 2 तासात तुम्ही या माध्यमातून केलेला अभ्यास यात किती फरक आहे आणि हे तुम्हाला किती सोपं करून दिले एक्झाम क्रॅक करण्यासाठी, हे तुम्हाला 2च तासात लक्षात येईल. 2 महिन्यानंतर परीक्षा असेल, 1 महिन्यानंतर तो नंतरचा विषय, याचं एकाच दिवसात ॲनालिसिस होऊन जाईल. 2 तास द्या एका प्रकरणाला, 4 तास द्या, एकच दिवस द्या, एका दिवसात तुम्हाला रिझल्ट कळेल या पुस्तकाचा काय, तुम्हालाच फरक लक्षात येईल तुमच्यातलं. ठीक आहे, तर या गोष्टी कळायला पाहिजे. राज्यसेवामध्ये 22 प्रश्न आहे, तर संयुक्तमध्ये फक्त 2 प्रश्न आहे. ठीक आहे, संयुक्तचं पाहिलं तर तुम्हाला ते लक्षात येईल संयुक्तमध्ये. आता दारिद्र्य, प्रश्नांची संख्या 12 आहे. तिथं बहुतेक संयुक्तमध्ये 7-8च आहे. दारिद्र्य नाही, सॉरी, 4च प्रश्न आहे. संयुक्तमध्ये दारिद्र्यावर आतापर्यंत फक्त 4च प्रश्न विचारले आणि ते पण एवढे सोपे आहेत की म्हणजे तुम्ही रिव्हिजन जरी नाही केला, तर राज्यसेवा 1 डिसेंबरला झाली, तुम्ही दारिद्र्य प्रकरणाला हात जरी नाही लावलं, डायरेक्ट 5 जानेवारीमध्ये संयुक्तची एक्झाम दिली तरी सुद्धा तुम्हाला ते प्रश्न सोडवता येतील दारिद्र्याचे. एवढे सोपे आतापर्यंत प्रश्न येऊन गेलेले संयुक्तमध्ये दारिद्र्य घटकावर. ठीक आहे, याच्यामध्ये जरा बऱ्यापैकी आकडेवारी वगैरे या गोष्टी डीपमध्ये आहेत. तर दारिद्र्यामध्ये किती 12 प्रश्न, 70% संक्षिप्त स्वरूप आहे याचं. ठीक आहे, प्रकरणाचा दर्जा जास्त आहे. अत्यंत जास्त हा आपण समजतो, पण जास्त आहे कारण अत्यंत जास्त मध्ये पहिले 3 घटक आपण पहिले 3 प्रकरण मोडलेले. ठीक आहे, आता एक्झाम व्ह्यू काय आहे दारिद्र्याचं. एक्झाम व्ह्यू, या प्रकरणातील प्रमुख संकल्पना समजून घेतल्यानंतर काही आकडेवारी पाठ करणे खूप गरजेचे आहे. ज्याप्रमाणे मी सांगितले होते की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आकडेवारी पाठ नाही केली तरीही चालेल. बरोबर आहे, मी सांगितलं होतं, कारण आतापर्यंत जेवढे प्रश्न आले 3 प्रश्न आले होते राष्ट्रीय उत्पन्नावर, पण एकदाही आकडेवारी नव्हती विचारली, फक्त ते संकल्पनात्मक होते. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आकडेवारी पाठ केली नाही तरी चालेल, परंतु येथे तो मार्ग अजिबात योग्य नाही. तरी यास आपण आणखी सोपे रूप द्यावे याकरिता दारिद्र्य मापनाविषयीच्या कार्यगटांची विभाजन 3 भागांमध्ये आपण इथं केलेली आहे. यातील 3रा भाग हा अत्यंत महत्त्वाचा असून याच भागातील आकडेवारींवर सतत प्रश्न विचारण्यात आले आहे. यामुळे प्रथमतः भाग 3ची आकडेवारी पूर्णतः पाठ असली तरी पूर्व परीक्षेचा मार्ग हा सोपा होऊन जातो. ठीक आहे, आता याच्यात काय म्हटलं होतं ते मी तुम्हाला दाखवतो. संकल्पना, निरपेक्ष दारिद्र्य 2018 मध्ये प्रश्न आला होता, म्हणजे हा संकल्पनात्मक प्रश्न होता, कन्सेप्च्युअल होता, फॅक्च्युअल नाही. आता भाग 1, भाग 1, भाग 2, भाग 3 केले. त्यातला भाग 1 काय म्हणतोय, स्वातंत्र्यापूर्वीचे मापन. मग ते दादाभाई नौरोजींचे असतील, राष्ट्रीय उत्पन्न समितीचे असतील, स्वातंत्र्योत्तर मापन, गाडगीळ कार्यगट. स्वातंत्र्योत्तर मापनमध्ये भाग 2 केलेले आहेत आपण. त्यातला भाग 2 जो आहे तो सुरुवातीचे कार्यगट, मग अलग कार्यगट, धनंजय, गाडगीळ कार्यगट. मग इथे हे दिलेले स्थापन करणे, कोणी स्थापन केलेलं होतं, ग्रामीण भागासाठी सुचवलेला किमान उपभोग खर्च, शहरी भागासाठी किमान. लगेच तुम्हाला जर का पाठ असतील लगेच लिहा, नसेल तर पटकन पुस्तक उघडा आणि त्यानंतर मग इथं लिहायचं तर लिहा, नाही तर ते हे म्हणजे लक्षात असू द्या, ते ब्रेन हॅमरिंग होऊ द्या वाटलंच. कारण ते एकदाच वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की आपल्याला त्या गोष्टी पाठ आहे, पण हे अशा प्रकारे जेव्हा आले समोर तेव्हा लक्षात येतं की याच्यावर अजून काम करणं गरजेचं आहे. तेव्हा कुठं तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये चांगले मार्क येतील. ऑब्व्हियसली त्याचा रिफ्लेक्ट जो आहे परीक्षेत अगदी चांगलं होईल. अहवाल, दारिद्र्य मापनासाठी वापरलेले त्यांनी निकष, नंतरचा दांडेकर व निळकंठ रथ, त्यांचे दारिद्र्यविषयक पुस्तक, ग्रामीण व शहरी भागासाठी त्यांनी सुचवलेले कॅलिग्राम यावर आलेले आहे 19ला. ओझा, गौरदत्त व मार्टिन यांच्यावर पण प्रश्न आलेले आहेत, त्यांचे निकष. हे जे आहेत ना आताचे हे भाग 2 मधले गट, त्यांची आकडेवारी अतिशय जास्त पाठ करणं गरजेचं नाही. म्हणजे त्यांनी निकष कोणते वापरले होते, ठीक आहे, हे जरी माहीत असलं तुम्हाला हे ओके आहे, ठीक आहे. पण या व्यतिरिक्त तरी सुद्धा कॅलरीचे प्रमाण हे सगळ्यांचे तोंडपाठ असणं गरजेचंच आहे. त्यांनी पर्सेंटेजच्या स्वरूपात किंवा किमतीच्या स्वरूपात ग्रामीण शहरी जे आहे दारिद्र्य जी सुचवली होती ते माहीत असणं गरजेचं आहे. आता भाग 3 मध्ये काय आहे, लकडावाला कार्यगट असेल, सुरेश तेंडुलकर असेल, रंगराजन असेल, पुढे 8वा नेक्स्ट पेजवर.
याच्यामध्ये तुम्हाला जेवढी पण आकडेवारी दिसते सगळी करा, मग ती ग्रामीणची पर्सेंटेजमध्ये असेल किंवा अंकात असेल, शहरीची पर्सेंटेजमध्ये असेल, अंकात असेल, एकूण असेल, तीन चार वेळेसचं जे त्यांचं मापन आहे तिन्ही चारही वेळेसचं ते कसंही करा, पण ते तोंडपाठ करा, लॉजिकनी करा, कसंही करा या गोष्टी तोंडपाठ. कारण मार्क गेला तर तो इथं जाणार आहे, म्हणजे ज्यांचा मार्क जायचा ना तर तो इथं जाणार आहे. आणि ज्यांना लीड घ्यायची त्यांनी ही आकडेवारी एकदम व्यवस्थित पाठ केली तर ते लीड्स घेणार आहे याच्यात. ठीक आहे. अहवाल, आता सुरेश तेंडुलकर अहवालवर 17ला प्रश्न विचारलेला आहे. या समितीने म्हणजे लकडावालांनी 73 पासून केलेले एकूण दारिद्र्य मापन व त्यांचे वर्ष व त्यांचा अहवाल स्वीकार, दारिद्र्य विभक्तीकरण, CPIL, CPI, AIW, दारिद्र्य मापनाकरता रिकॉल पिरियड, याच्यावर आतापर्यंत प्रश्न नाही आलेले आहेत. या गोष्टी संभाव्य आहेत पुढे. या तीनही कार्यगटाचा जेवढा जास्त डीप अभ्यास करता येईल तेवढा तुम्हाला याचा परीक्षेत फायदा होईल. कॅलरी निकष बाबतीतले मत, आता तेंडुलकर कार्यगट त्यांचे हे सगळे 4-5चे, हे पहा मी जे सांगितलं तेंडुलकर कार्यगटाचे आकडे 4-5चे पण माहीत असणं गरजेचं आहे, 9-10 पण, 11-12 पण. मग त्यात काय माहीत असणं, पुन्हा ग्रामीण शहरी दारिद्र्याच्या, ग्रामीण शहरी व एकूण दारिद्र्याचे प्रमाण, सर्व या गोष्टी माहीत असणं गरजेचे आहे. सेम ॲज रंगराजन. आणि तिन्हीवर प्रश्न विचारून झालेले आहेत. ज्या घटकांवर प्रश्न विचारलेले आहेत केवळ तेच तुम्ही एक्सप्लेनेशन बुकमध्ये वाचताल, तसं नाही. हे सर्व तुम्ही एक्सप्लेनेशन बुकमध्ये मिळालं त्यात वाचा, नाही तर पुस्तकातून वाचा. पुस्तकाच्या वगैरे बाहेरचं आपण याच्यात खूप काही दिलेलं नाही, सगळं तुम्ही जे करतायत त्याच याच्यातलं आहे. ठीक आहे. NSOCचे 3 रिकॉल पिरियड्स, याच्यावर पण आतापर्यंत नाही आलेला प्रश्न, हे पण संभाव्य आहे. दारिद्र्यविषयक संकल्पना, दारिद्र्य तफावत पॉवर्टी गॅप इंडेक्सवर 13ला आलेला आहे, पुन्हा 22वर आलेला आहे. याच्यावर आता पुन्हा जो प्रश्न येईल तो अजून डीप होईल, म्हणून याचा डीप अभ्यास करा दारिद्र्य तफावत निर्देशांकाचा. बाकी दारिद्र्य तीव्रता, गिनी गुणांक याच्यावर आतापर्यंत आले नाही. याचा बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या माहीत असणं पाहिजे. हाशिन समिती, संस्थेचा समिती यांच्यावर आतापर्यंत नाही आलेला आहे. इतरमध्ये पण दारिद्र्य घटविण्यासंबंधीचे प्रमुख धोरण, कारणीभूत असणारे घटक, जागतिक बँक व दारिद्र्य, नियोजन आयोगाने दिलेले भारतीय दारिद्र्याचे अंदाज, एवढ्या घटकांवर आतापर्यंत प्रश्न आले. मग पुन्हा 2011च्या मानव विकास अहवालाच्या आधारे भारतातील बहुआयामी दारिद्र्य लोकसंख्येचे प्रमाण, हे जे घटक आहेत हे खालचे उपघटक, हे पण तुम्हाला माहीत करणं गरजेचं आहे. बेरोजगारी आतापर्यंत प्रश्न नाही. मी तुम्हाला जे म्हणत होतो सेकंड नंबरचा रँकिंगचा 27 प्रश्न समावेशनवर, प्रकरणाचंच नाव आहे. प्रकरण कोणतं आहे? समावेशन, योजना, धोरणे, अभियान केंद्र सरकारचे असतील, राज्य सरकारचे असतील. प्रश्नाचे प्रमाण पहा किती जास्त आहे, 27 प्रश्न. पण या प्रकरणाचा आपण जेवढा वेळ देऊन अभ्यास करायला पाहिजे तेवढा करतो का? नाही. इव्हन तुम्हाला सांगतो संयुक्तमध्ये पण याच्यावर 16 का 17 प्रश्न आहे, म्हणजे बऱ्यापैकी जास्तच प्रश्न आहे. राज्यसेवेत अति जास्त आहे, संयुक्तमध्ये पण याच्यावर असं नाही की एकदम कमी प्रश्न विचारण्यात आले, संयुक्तमध्ये पण याच्यावर जास्त प्रश्न आहे. याच्यामुळे राज्यसेवेचा अभ्यास करताना याला अतिशय जास्त जोर द्या. मग ते योजना, धोरणे, अभियान जे एक तर ते करंटशी निगडीत असलेले ते तर माहीत असणंच गरजेचं आहे. प्लस जेवढ्या तुम्हाला याच्या स्कीम वगैरे, आता दाखवतो मी तुम्हाला जेवढ्या काय स्कीम आहेत त्या सर्व त्यात तोंडपाठ असणं गरजेचं आहे. कोणकोणत्या कितीतरी योजना, धोरणे त्याच्यावर सातत्याने प्रश्न येत असतो. ठीक आहे. आता एक्झाम व्ह्यूमध्ये समावेशन व योजना, धोरणे, अभियान हे दोन्ही प्रकरण सारखेच आहेत. सरकारचे सर्वच कार्यक्रम हे एकत्रितरित्या वाचले तर गोंधळ होऊन ते लक्षात राहण्यास अवघड जाते. ठीक आहे. आता कोणत्याही योजना, धोरणे असतात ना, त्यातल्या केंद्र सरकार, राज्य सरकारचा वाटा, सुरुवात, त्यातल्या तरतुदी, यात तुम्हाला आपल्याला बऱ्यापैकी या कन्फ्यूज होत असतं, अवघड नसतं वाटत. पण त्याच्यावर प्रश्न आला ना आपल्याला पुन्हा लक्षात येत नाही नेमकं कोणत्या योजनेत काय तरतुदी होता. तर म्हणजे तुमची अडचण लक्षात घेऊन आपण कसं केलेलं इथं याच्यात फ्रेमिंग, हे सरकारचे सर्वच कार्यक्रम हे एकत्रितरित्या वाचले तर गोंधळ होऊन ते लक्षात राहण्यास अवघड जात असते. ठीक आहे. फॅक्ट ही. यामुळे आर्थिक व सामाजिक योजना, धोरणे, अभियान हे आपण या प्रकरणात अभ्यासणार आहोत. या प्रकरणावर चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून देखील प्रश्न विचारण्यात येत असतात. यामुळे या प्रकरणाचे खूप महत्त्व आहे. परंतु या सर्व योजना व त्यांची उद्दिष्टे या सर्व लक्षात ठेवण्यास गोंधळ होत असतो. नेमके कोणत्या योजनेच्या कोणत्या तरतुदी आहेत हे लक्षात ठेवण्यास अडचण येत असते. म्हणूनच येथे सर्व योजना वर्षनिहाय दिल्या नसून योजनांचे काही भागात वर्गीकरण केलेले आहे, जेणेकरून यान्वये या योजना लक्षात ठेवण्यास सोप्या जाते. आता आपण कसं वर्गीकरण केलेलं आहे पहा. आर्थिक समावेशन व सामाजिक सुरक्षा, मग याच्यात काय येतं? आम आदमी विमा योजना, ज्याच्यावर प्रश्न आलेला आहे 18मध्ये, स्वास्थ्य विमा योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, आयुष्यमान भारत योजना, अल्पसंख्याक, आर्थिक समावेशन व सामाजिक सुरक्षा या अंडरमध्ये.
भाग 2 काय केलेला आहे, महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत येणाऱ्या. मग आतापर्यंत जेवढ्या याच्यातल्या योजना आहेत पैकी काही योजनांवर प्रश्न आलेले आहेत, काही याच्यावर येणं बाकी आहेत, सर्व तुम्हाला एका हेडिंगमध्ये दिले, महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत येणाऱ्या योजना. मग बाल सुरक्षा योजनेवर 18ला प्रश्न आलाय, बालिका समृद्धी योजनेवर अजून नाही आलाय, महिला सक्षमीकरण योजनेवर नाही आलेला आहे, अंगणवाडीवर आलेला आहे 18ला, राष्ट्रीय पोषण अभियानवर आलेला आहे, जननी सुरक्षावर आतापर्यंत आलेलं नाही, ते करायचे. म्हणजे हे सगळं आपण असं एकेका याच्यात कृषी संदर्भातील मग त्यात एवढ्या दिलेल्या आहेत. सेंद्रिय शेती धोरण, कृषी संजीवनी योजना, पुन्हा रोजगार संबंधातील योजना. मग रोजगारमध्ये कोणकोणत्या येतात, मग रोजगार हमी योजना झाली, मनरेगा झाली, नेहरू रोजगार, प्रधानमंत्री रोजगार, PMEPG. पुन्हा मग वित्तीय सुधारणा संदर्भातील योजना, मग त्यातमध्ये सर्वात महत्त्वाची मुद्रा योजना आतापर्यंत नाही आलेला आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेच्या सुरुवातीवर पण प्रश्न आलेला आहे, सुरुवात कधी झाली याच्यावर 19ला आलेला आहे. पुन्हा उद्देशवर 17ला आलाय, 20ला आलाय, 23ला आलाय. म्हणजे एकाच योजनेवर बघा तुम्ही 4 प्रश्न आलेले आहेत. बऱ्यापैकी सोपी होते. ठीक आहे. भारत सुधारणा योजनेसंदर्भातील योजना, मग भारत सुधारणा, मग उज्ज्वला योजना, भारत निर्माण कार्यक्रम, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, हे आता तुम्ही योजना ठिकठिकाणी वाचल्या असतील. पण भारत सुधारणा संदर्भातील योजना या अंडरमध्ये एवढ्या सर्व येतात. हे आपण क्रिएट केलेलं इथं, हे आपण पुस्तकाच्या फ्रेमिंगमध्ये हे आपण असं केले की तुम्हाला हे सर्व एका ठिकाणी त्यासारख्या योजना या कम्पेअर करायला सोप्या व्हाव्या म्हणून, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. यामुळे आपण हे असं सर्व हे केलंय. आता बघा, हे आदर्श ग्राम योजना 20ला प्रश्न आहे, राष्ट्रीय सोलार मिशन 21मध्ये आलेला आहे, आंतरराष्ट्रीय सौरयुती 20ला आलेला आहे, अमृतवर आता आलेला होता 23ला तो प्रश्न, हृदयवर 21मध्ये आलेला आहे. हे सर्व हे कोणते, भारत सुधारणा संदर्भातील योजना. या हेडिंगच आपण नवीन एक तयार केलेली अशी भारत सुधारणा संदर्भातील योजना नावाची, ज्यामध्ये आपण मग हे एवढ्या सर्व केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजना दिलेल्या आहेत. अन्न पुरवठा संदर्भातील योजना, या सर्व योजना तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो, या टॉपिककडे निग्लेक्ट नका करू, कारण दुसऱ्या नंबरची रँकिंग या टॉपिकची. ठीक आहे. लोकसंख्येनंतर दुसराच नंबर आहे. आता आला लोकसंख्या. आरोग्य संदर्भातील योजनामध्ये एक राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, एवढं जरी केलं तरी चालेल. ठीक आहे. लोकसंख्या, एकूण प्रश्नांची संख्या 32, स्वरूप 90% संक्षिप्तच, प्रकरणाचा दर्जा ऑब्व्हियसली सर्वात जास्त. आता तुम्हाला सांगतो, लोकसंख्यावर जर का 32 प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत राज्यसेवेमध्ये. आपल्याला माहिती आहे लोकसंख्या खूप महत्त्वाचा घटक आहे, त्याच्यावर सातत्याने प्रश्न येतच असतात परीक्षेत. पुन्हा तुम्हाला थांबवतो, संयुक्तमध्ये जर का तेच पाहिलं, संयुक्तमध्ये पुन्हा एवढे प्रश्न आहेत का, नाही. संयुक्तमध्ये कितीप्रमाणे 8च आहेत, त्याच्यात 8च प्रश्न विचारलेत, म्हणजे 8चे 4 पट प्रश्न याच्यात विचारलेले आहेत राज्यसेवेमध्ये. ठीक आहे. ही गोष्ट याचा अर्थ असं नाही म्हणत आहे संयुक्तमध्ये याचा लोकसंख्येचा अभ्यास नका करू. 8 प्रश्न पण 6 वर्षात खूप जास्त आहे, म्हणजे किमान एक प्रश्न तरी आहेत. भूगोलमधले वेगळे घेतलेत बरं का, आपण दोन्ही याच्यात डिफरन्शिएट केलेले. एवढे प्रश्न तुम्हाला म्हणजे संयुक्तमध्ये हे एवढे घटक केले ना, याच्यानंतर याचं फक्त रिव्हिजन केलं की तुमचं आरामात संयुक्तमध्ये लोकसंख्या प्रकरण होऊन जातं. ठीक आहे. आता एक्झाम येऊ. प्रस्तुत परीक्षेत ब्रॅकेटमध्ये इतर सर्व परीक्षेत सर्वात जास्त दर्जा ज्या प्रकरणाला असू शकतो ते प्रकरण म्हणजे लोकसंख्याशास्त्र होय. किमान 2 प्रश्न हे या प्रस्तुत प्रकरणातून प्रस्तुत परीक्षेत अपेक्षितच असते. भूगोल या विषयाचा देखील हे प्रकरण एक अविभाज्य भाग आहे, परंतु एकाच पुस्तकात किंवा नोट्समध्ये किंवा स्पष्टीकरण संचात या प्रकरणाची परिपूर्ण व सखोल माहिती उपलब्ध होणे ही आजही सोपी बाब आहे का, नाही. यामुळे म्हणजे तुम्ही जे पण कोणतं पुस्तक वाचत असाल लोकसंख्येसंदर्भात, आता तुम्ही जर का इकॉनॉमिक्समधलं कोणतं पुस्तक वाचत असाल तिथं तुम्ही आकडेवारी पाहतात, पुन्हा नंतर आपण नोट्समध्ये पाहतो, तिकडं आपल्याला अजून काहीतरी एखादी एक्स्ट्रा माहिती मिळते, ती आपण पुन्हा ॲड ऑन करून ठेवतो. नंतर दुसऱ्या एका पुस्तकात वेगळी आकडेवारी म्हणजे अजून काही एक्स्ट्रा डेटा मिळतो, पुन्हा भूगोलाच्या पुस्तकात पुन्हा काही वेगळा डेटा मिळतो. असं एखादं कोणतं तरी पुस्तक आहे का की त्याच्या बाहेर लोकसंख्येवर प्रश्नच येऊ शकत नाही, असं कोणतं आहे का? प्रत्येक याच्यात आपल्याला काहीतरी वेगळे ट्विस्ट मिळत असतं किंवा वेगळी काहीतरी ॲडिशनल माहिती मिळत असते, आणि त्याच्या नोट्स काढायला गेलं तर पुन्हा अतिशय जास्त वेळ लागू शकतो. मग यात आपण काय केलंय, याच्या बाहेर आतापर्यंत एकही प्रश्न जाऊ नाही शकत, आणि एवढी माहिती ही तुम्हाला लगेच बघू शकता. ही तर सॅम्पल PDF तर आपण आपल्या स्पॉटलाईट अकॅडमीवर तर आहेच, PDF आपण टाकलेलीच आहे स्पॉटलाईट अकॅडमीच्या याच्यावर. तुम्ही हे बघा. आता पुढे आपण ही जी PDF बघू, जेवढे घटक उपघटक हे आपण फ्रेमिंग केलेले आहेत ना ज्या पद्धतीने, तेवढे तुम्हाला कोणत्याच एका पुस्तकात मिळणार नाही. याची जर का उत्तरं पाहिजे असतील ना पुढच्या लोकसंख्येमधली घटक उपघटकांची, तुम्हाला पण
केवळ एका पुस्तकात नाही मिळणार, प्रत्येक वेगवेगळ्या पुस्तकात मिळतील. म्हणून तुम्ही एकच एवढं जरी रेफर केलं लोकसंख्येसाठी, तुमचा सगळ्याच परीक्षेमध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. ते बघू पण शकतो आपण, खूप छान फ्रेमिंग केलेली आहे त्याची. यामुळे PYQचा संदर्भ देऊन लोकशास्त्रामधील एकूण एक घटक संकल्पना अगदी सुयोग्य क्रमाने देण्याचा इथे परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे. या घटक उपघटकांच्या बाहेर आतापर्यंत कधी प्रश्न गेलेला नाही व येथून पुढे जावा देखील नाही, याच अपेक्षेने या प्रकरणाची सखोल घटकात मांडणी केलेली आहे. ठीक आहे, जेवढा प्रकरण अतिशय महत्त्वाचं तेवढं त्याच्यावर जास्त आपण काम केलेलं आहे की त्या पलीकडे कधी प्रश्न यायलाच नाही पाहिजे म्हणून. भारताची जनगणना, आता पार्श्वभूमी 11च्या जनगणनेची प्राथमिक माहिती, जसं की आयुक्त, घोषवाक्य, जनगणनेचा क्रमांक. ठीक आहे, प्रत्यक्षातील आकडे, स्त्री पुरुष लोकसंख्येची टक्केवारी, जागतिक लोकसंख्या व भारतीय लोकसंख्येचे जागतिक लोकसंख्येशी प्रमाण. 18 प्रश्न आलेला आहे. सर्वाधिक लोकसंख्येची पहिली 10 देश माहीतच असणं गरजेचं आहे, प्रश्न आलेला नाही येऊ शकेल. दशवार्षिक वाढ 21 मध्ये प्रश्न आलेला आहे. हे सर्व एवढे जे आहेत ना, हे 11 ते 21 या दशकात लोकसंख्येत वाढ ऋणात्मक असण्याचे कारण, नागरी वसाहतीचा क्रम, भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण, ग्रामीण भागात लोकसंख्या कमी होण्याची कारणे, हे सर्वच्या सर्व हे तुम्हाला सर्व महत्त्वाची माहिती ही एकाच रूफमध्ये बघायला मिळते. लोकसंख्या वाढीचे टप्पे, हे सर्व टप्पे पण माहीत असणं गरजेचं आहे. साक्षरता, आता 11 सालची साक्षरता, 1 साल 2001च्या लोकसंख्येशी तुलना, स्त्री साक्षरतेत वाढवर 14 मध्ये प्रश्न झालेला आहे. आता पुरुष साक्षरता वाढ, पहिली 5 राज्ये, शेवटची 5, पुन्हा स्त्री साक्षरतेतील पहिली 5, शेवटची 5, पुन्हा सेम लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर, लोकसंख्येची घनता, मग पहिले 5 राज्ये, शेवटची 5 राज्ये, पहिले 5 केंद्रशासित प्रदेश, सर्वाधिक घनतेचे 3 देश. घनतेमध्येच बघा किती सब पॉईंट होतात. आत्तापर्यंत घनतेवर प्रश्न विचारण्यात आले, अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पण घनतेवर आतापर्यंत प्रश्न विचारला का नाही, मग सगळं माहीत असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न होणार तर डायरेक्ट इथं फ्रेम होऊ शकतो. खूप स्कोप आहे इथं फ्रेममध्ये. ग्रामीण शहरी वितरण, धर्मनियाय जनगणना, याच्यामध्ये कसं करू शकता तुम्ही, ॲज इट इज एकदम शॉर्ट नोट्स, एकदम छोट्या अक्षरात आहे ना, केवळ लोकसंख्येमध्ये तरी मी म्हणतोय की याच्यासमोरच उत्तर लिहा. कारण हे अशा प्रकारचा डेटा जो आहे ना, हा तुम्हाला पुन्हा कुठं कोणत्या पुस्तकात मिळणं. मी प्रत्येक वेळेस म्हणतो ना, एकतर तुम्ही इथं लिहू पण शकता उत्तरं, नाही तर लिहू नका, तुम्ही 4 दिवसानंतर पुन्हा पुस्तक पहा. एकदा तुम्ही समजा वाचलं सर्वात कमी लोकसंख्येची पहिली 5 राज्ये, हे तुम्ही वाचलं इथं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला हे येत नाही. पुस्तक उघडलं, वाचलं, पाठ केलं, पुन्हा एकदा हे वाचलं, मग तुम्हाला सांगता येतील. 4 दिवसानंतर पुन्हा तो प्रकरण पाहायचं, आपल्याला लक्षात राहते का, लक्षात राहत असेल तर वेल. पण मी याच्यात काय म्हणतोय लोकसंख्येमध्ये, की याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही लिहूनच घ्या. कारण हे डेटा एवढं तुम्हाला तोंडपाठ होणं गरजेचं आहे याच्यामध्ये जास्त. कारण हे प्रत्येक वेळेस तुम्ही कुठं 4 पुस्तकं वेगवेगळे काढणार ना, एकच तुमची नोट्स एकदम परफेक्ट बनती. याच्यासमोर छोट्या अक्षरात लिहून, म्हणजे कोडिंगमध्ये एका जिल्ह्याचं किंवा राज्याचं नाव लिहायचं, पूर्ण नका लिहू, कोडिंगमध्ये लिहून घ्या. हे सर्व तुम्हाला याच्या समोरच लिहिलं तर ते प्रत्येक वेळेस अभ्यास करायला सोपं जाईल प्रत्येक परीक्षेत, कारण हा महत्त्वाचा घटक आहे. मग सेम पुन्हा महाराष्ट्र आलं. आतापर्यंत आपण बघितलं भारत. महाराष्ट्रामध्ये मग साक्षरता, लिंग गुणोत्तर, बाललिंग गुणोत्तर, घनता, ग्रामीण शहरी वितरण, आतापर्यंत भारतच पाहिलं, आता पुन्हा आहे. मग लिंगभाव आधारित अर्थसंकल्प, लोकसंख्या स्तूपवर आतापर्यंत आलेला आहे. लोकसंख्या धोरण आहे 2चं, त्याच्यावर 2 प्रश्न विचारण्यात आले. 76चं लोकसंख्या धोरण, त्यावरही 1 प्रश्न विचारण्यात आलेला आहे. दीर्घकालीन उद्दिष्टे लोकसंख्याची, याच्यावर 2013ला आलाय, 14ला आलाय, 15ला आलाय, 17ला आलाय, 21ला आलेला आहे. याच्यावर पुन्हा प्रश्न येणार म्हणजे येणारच. आणि याच्यामुळे दीर्घकालीन उद्दिष्टे 2045 पर्यंतची जी आहे त्याच्यावर प्रश्न. आता मध्यवधी पण उद्दिष्टे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि ज्या घटकातील उपघटकांवर एवढे येतात ना, मग हे पूर्ण राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 हे पूर्णच पाठ करणं गरजेचं आहे तुम्हाला. ठीक आहे, एवढे जर का प्रश्न एखाद्या उपघटकांवर येतात, हे पूर्ण घटकच पाठ करण्यात येतात. जेवढे घटक उपघटक येतात सगळंच आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पुन्हा प्रश्न आला तर तो चुकून सुद्धा चुकला नाही पाहिजे तुमचा. ठीक आहे, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, कुटुंब. आता महत्त्वपूर्ण संकल्पना, लोकसंख्येशी निगडीत महत्त्वपूर्ण संकल्पना, सकल प्रजनन पुनरुत्पादन, याच्यावर आलंय 15ला. लोकसंख्येची लाभांश म्हणजे काय, याच्यावर आलंय 17ला. जागतिक बँकेच्या मध्ये भारतीय शहरीकरणासंबंधातील समस्या, यावर आलेलं आहे 22ला. श्रीगणनात्मक शहरे म्हणजे काय, 18ला आलेलं आहे. नागरीकरण काय, त्याच्यावर 23ला आलंय. अदृश्य मूल्य महिला म्हणजे काय, याच्यावर आलेलं आहे 20ला. इष्टतम लोकसंख्या, याच्यावर आलेलं आहे 20ला. मग नेमकं मृत्यूदर काय, माता मृत्यूदर, बाल मृत्यूदर, एकूण जननदर, जन्मदर, लिंग गुणोत्तर, घनता, साक्षर, हे सगळे जे संकल्पना आहेत या तुम्हाला माहिती आहेत का, याच्या डेफिनेशन्स, हे जे प्रश्न आहेत हे लॉजिकली विचारले, याच्यात आकडेवारी वगैरे काही. म्हणून लोकसंख्येशी निगडीत या ज्या सगळ्या काही महत्त्वपूर्ण संकल्पना आहे ना, ज्या आपण सगळ्या एकाच याच्यावर
एकाच घटकाखाली घेतलेलं आहे, हे सगळं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता राज्यसेवा पूर्व परीक्षा, हां आत्तापर्यंतचं जे झालं हे आपलं झालेलं आहे सिलेबसचं. ठीक आहे, म्हणजे एवढे प्रकरण, त्यामध्ये जेवढे घटक उपघटक आत्तापर्यंत आपण बघितले आहेत, PYQ बघितलेले आहेत, ॲनालिसिस बघितली, एक्झाम व्ह्यू बघितलेले. ठीक आहे, आता एकूण एक आपण PYQ बघू नाही शकलो. तुम्ही प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना हे असं पुस्तक हँडी सोबत ठेवायचंच. काय फक्त प्रिलियमचे पुस्तक आहे, प्रिलियम पास व्हायची तर फक्त पहिले प्रिलियमवर फोकस द्या. हे जर का तुमचं एवढं सगळं याच्यात जेवढं काही सिलेबस दिलेलं आहे आपण, ठीक आहे, एवढा सगळा सिलेबस ज्यांचा कव्हर झालेला आहे, यातले एकूण एक प्रश्न वाचून झाले, त्यांनी नंतर मग मोठमोठाले ते हे हातात घ्या पुस्तकं मेन्ससाठीचे. सध्या फक्त प्रिलियम क्रॅक करायची तर प्रिलियमचा अभ्यास चालू करा व्यवस्थित. ठीक आहे, आता राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम व्यतिरिक्त घटक, हे होतं आतापर्यंत आपण अभ्यासक्रम बद्दल बोललो. पण अभ्यासक्रम व्यतिरिक्त घटक ज्यावर पूर्व परीक्षेत प्रश्न विचारला जातो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना. आता आंतरराष्ट्रीय संघटना आपण सुरुवातीलाच बघितलं, दिलेलं एका सिलेबसमध्ये नाही, पण सिलेबसच्या बाहेरचा घटक जो आपल्याला करायचा आहे तो हा, पण सिलेबसच्या बाहेरचे हे घटक जे की आपल्याला अजिबात नाही करायचे. म्हणजे कोणीही फॅकल्टी असेल किंवा अधिकारी असेल, तुम्हाला एवढं सांगता ना सिलेबस, फक्त सिलेबस करा किंवा सिलेबसच्या बाहेर काही करू नका, तर त्याच्या 2 पाऊल पुढे जाऊन आपण काय म्हणतोय, सिलेबसच्या बाहेर जाऊन थोडंसं हे करा. का करा? कारण प्रश्न विचारण्यात आले. जरी सिलेबसमध्ये दिले नाही तरी सुद्धा एवढे सगळे IMF, जागतिक बँक, आसियान, सार्क, गॅट, WTO, ब्रिक्स, नाफ्टा, ILO, भारतीय परराष्ट्र धोरण हे करा, कारण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मग जर काही म्हणजे पुस्तकात पण दिलेलं आहे, असं नाही अभ्यासक्रमाच्या बाहेर व्यतिरिक्त म्हणजे तुम्हाला वेगळं काहीतरी वाचणं, हे पुस्तकात दिलेलंच आहे पण सिलेबसमध्ये नाही दिलं, जे की तुम्हाला आता इथून करणं गरजेचं आहे. ठीक आहे, यावरही प्रश्न आलेलेच आहेत. आता अर्थशास्त्र विषयांतर्गत येत असलेले वरील सर्व प्रकरण, त्यातील घटक उपघटक या व्यतिरिक्त सर्वसाधारण अभ्यासक्रमाच्या किंवा पुस्तकाच्या बाहेरील घटक ज्यावर आतापर्यंत आयोगाने पूर्व परीक्षेत प्रश्न विचारले ते खालील प्रमाणे. मग अमर्त्य सेन व गावलेट डी यांनी वर्णन केलेली विकासाची महत्त्वाची मूल्ये कोणती? खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 मध्ये प्रश्न आलेला आहे. मग ते ऑप्शन पण बघा तुम्ही, बऱ्यापैकी अवघड आहे. हे असे जे प्रश्न असतात, हा प्रश्न वाचा तुम्ही. हे असे जे प्रश्न आहेत हे आपण सगळं सिलेबस दिल्यानंतर हे दिलेले आहेत की हे तुम्ही करू नका म्हणून, हे करू नका म्हणून दिलेले. कारण एक प्रश्न येऊ शकतो ना, जसं की मी 100 ने 101% खात्री देऊन सांगितलं की एवढं करा, हे पूर्ण आतापर्यंत आपण जेवढे प्रकरण बघितलेत त्यात जेवढे पण काही घटक उपघटक येतात एवढे करा, याच्या बाहेर प्रश्न येणार नाही, किंवा आले तरी म्हणजे एवढंच तुम्ही करा पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी किंवा याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी. तर असं प्रश्न क्वेश्चन तयार होऊ शकतो की आम्ही एवढे तर जेवढे घटक उपघटक दिले या प्रकरणामध्ये या पद्धतीने अभ्यास करू सिलेबस 40 मध्ये दिल्यानुसार, पण याच्या बाहेर कधी प्रश्न येऊ शकतो का? तर मग आपण ते दिलेले प्रश्न आलेले पण आहेत. मग आपण हे सिलेबसमध्ये हे ऍड केले. अमर्त्य सेन गावलेट यांनी विकासाची महत्त्वाची मूल्य आपण कुठंतरी वाचलं का? विकास व वृद्धीमध्ये हा घटक वाचला का? नाही दिलाय. आपण सांगतोय कारण मी देऊ शकलो असतो ना त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये, पण का नाही दिलं की हे करू नका. हे एकदाच प्रश्न येऊन गेलेत, पुन्हा हे याच्यात रिपीट प्रश्न येत नाही. आले तरी सुद्धा ते अवघड प्रश्न आहेत. याच्यासाठी एक म्हणजे पुन्हा 100 पानं वाचलेलं आपल्याला परवडेल का वेगळं पुस्तक घेऊन? तर नाही. म्हणून हे असे जे प्रश्न आहेत हे घेऊ नका तुम्ही. ठीक आहे, अशा प्रकारे आपण बघितलं इकॉनॉमिक्सचं सिलेबस डिकोडिंग. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा अभ्यास राहू द्या. प्रत्येक विषयाचं सिलेबसला आधारभूत ठेवून तुम्ही अभ्यास तुमचा चालू राहू द्या, म्हणजे तुमचा अभ्यास एकदम सोपा जाईल. आतापर्यंतचा तुमचा अभ्यास, आणि फक्त मी जसं की म्हटलं याच्यातलं कोणत्याही विषयातलं एखादं प्रकरण काढा सिलेबस 40 पुस्तकातून आणि त्यानुसार अभ्यास करा. तुम्हालाच लक्षात येईल तुमचा इथून पुढे किती प्रोडक्टिव्ह अभ्यास होईल. ठीक आहे, अशाच प्रकारे आता अजून नेक्स्ट जे असेल विषय तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद.